नमस्कार. ध्रुव अकॅडमीच्या माध्यमातून आज शुक्रवार 29 मे 2020ला संध्याकाळी 7:30 वाजता हे फेसबुक लाईव्ह सेशन आपल्या सगळ्यांसमवेत करण्याची जी संधी मला ध्रुव अकॅडमी आणि विनोद देशपांडे सरांनी दिली त्याबद्दल सगळ्यात सुरुवातीला त्यांचे मनापासून आभार मानतो. आजचा जो विषय आहे आर्थिक सुधारणांचे सामाजिक राजकारण, तो घेण्याची साहजिकच दोन कारणं आहेत. कारण अशा पद्धतीचं पोस्टर म्हणा, JPG म्हणा, विनोद देशपांड्यांच्या थ्रू आणि माझ्या थ्रू जेव्हा फिरायला लागलं तेव्हा अनेकांचा प्रश्न होता की ध्रुव अकॅडमी करताच सप्टेंबर महिन्याच्या प्रचंड पावसात मी सलग 3 दिवस अर्थचिंतन व्याख्यानमाला हा विषय घेतला होता आणि त्याच्यानंतर अवघ्या 6 महिन्यामध्ये ॲटलिस्ट ऑन ग्राउंड कोणत्याही प्रकारचा मेजर रिफॉर्म झालेला नसताना घोषणा झाली आहेत, प्रत्यक्ष कारवाई आत्ता सुरू होते. अशा वेळेला असा विषय घेण्याचं कारण काय? आणि दुसरं असं होतं की या पहिल्या कारणाचं उत्तर म्हणजे त्याचं दुसरं कारण आहे की साधारणपणे 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प येईस्तोवरही बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट नव्हत्या. पण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 4 महिन्यात ध्रुवच्या माध्यमातूनच सलग 4 महिने दर महिन्याला एक अशी जी मी 4 तासांची पेड इन्व्हेस्टमेंट वर्कशॉप घेतली, त्याच्यामध्येही इन्व्हेस्टमेंटच्या अँगलने जरूर आपण वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा केली. पण एकंदरीतच करोना किंवा कोविड-19च्या एकंदरीतच जागतिक प्रादुर्भावानंतर ज्या पद्धतीचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होतं आहे, त्याच्यावरती होणारे परिणाम ते म्हटलं तर ते फिनान्शियल आहेत, पण त्याच्या पाठीमागचं जे लॉजिक आहे ते फार मोठ्या प्रमाणावरती सोशिओलॉजिकल आणि पॉलिटिकलही आहे. आणि वेगवेगळ्या संदर्भामध्ये कदाचित शब्द जुने वाटतील, पण आपण त्याची चर्चा वेगवेगळ्या अर्थाने आता करायला लागलेलो आहोत. आणि म्हणून हे सेशन घ्यायचा विचार माझ्या मनामध्ये आला. साधारणपणे तशाच पद्धतीचा विचार विनोद देशपांडे सरांच्याही मनामध्ये असावा. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही दोघं एकमेकांशी बोललो तेव्हा हे सत्र घ्यायचं ठरलं. अगदी मोकळेपणाने सांगतो की काही फार मोठा विशिष्ट अजेंडा डोळ्यासमोर घेऊन किंवा समोर कागदावरती लिहून घेतला आहे आणि मग मी हे सेशन्स घेतोय अशातला प्रकार नाही आहे. कारण आता बऱ्यापैकी मला फेसबुक लाईव्ह सेशन, झूम मीटिंग्स, वेबएक्सची वगैरे सवय होती आहे. त्यामुळे करोनाने माझं समाजकारण आणि राजकारण एवढं बदललं एवढं नक्की. आणि त्यामुळे माझी एक इच्छा अशी राहील की मी माझ्या मनातले जे मुद्दे आहेत ते एक एक करून स्पष्ट करायला किंवा मांडायला सुरुवात करतो. पण त्याच वेळेला तुमच्या मनामध्येही जर काही मुद्दे असतील, काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर ते तुमच्या सजेशनच्या कमेंटच्या रूपामध्ये पोस्ट करायला सुरुवात करा. आणि त्या मुद्द्यांचा समावेश करत आपलं हे संपूर्ण सत्र घेण्याचा माझा विचार आहे. याचं कारण असं आहे की मी आत्ताच म्हटलं तसं आज हा विषय तातडीने घ्यायची कारणं अशी आहेत की कोविडच्या नंतर सगळ्याच पद्धतीचं अर्थकारण किंवा मानसिकताच एकंदरीतच्या सगळीकडे बघण्याची जगभरात बदलते. केवळ व्यक्ती म्हणून आपण किंवा आपला एखादा विशिष्ट देश किंवा विशिष्ट राज्य असं होत नाही आहे. जगभरामध्ये हे विषय वेगवेगळ्या पद्धतीने होत आहेत. आणि म्हणून त्याचं कुठेतरी एकंदरीतच सोशिओ पॉलिटिकल बॅकग्राऊंडही लक्षात घ्यावी आणि तो करत असताना त्याचा फिनान्शियल इम्प्लिकेशनही लक्षामध्ये घ्यावा अशा पद्धतीचा विचार करून हे सत्र मी घेतोय. एक गोष्ट स्पष्ट करूया की केवळ आत्ताच्याच प्रकरणामध्ये हे केवळ जागतिक कारण आहे म्हणून अशा पद्धतीचे करंट, क्रॉस करंट, अंडर करंट अक्रॉस द सेक्टर्स येत आहेत अशातला भाग नाही आहे. याच्याही आधी ज्या वेळेला अशा पद्धतीचा विचार झाला त्या वेळेला अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे. अगदी पुराण काळातली किंवा फार जुन्या काळातली अशी उदाहरणं पाहायची झाली तर जे बार्बेरियन ॲट द गेट्ससारखी गाजलेली पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती याची चर्चा दिसते. आपण जर आयन रँडचं एसेज ऑन कॅपिटलिझमचा विचार केला, अगदी काही प्रमाणामध्ये त्याचं कादंबरीचं स्वरूप सोडलं पण टेक्स्ट म्हणून जर पाहिलं तर आयन रँडच्या ॲटलास श्रटचा विचार केला किंवा आयन रँडच्या फाउंटन हेडचा विचार केला
तर अशा पद्धतीची चर्चा, अशा पद्धतीचे विचार फार वेगळ्या प्रमाणामध्ये दिसतात. आपण जर चार्ल्स डिकन्सच्या पुस्तकांचा विचार केला, विशेषतः पिकविक पेपर्स सारख्या, तर दिसायला ते साहित्य वाटतं, ते ललित वाटतं, पण ही बॅकग्राऊंड फार मोठ्या प्रमाणावरती त्याच्या पाठीमागे आली आहे असं आपल्याला लक्षात येतं. अगदी लिओ टॉल्स्टॉयच्याही कादंबऱ्यांचा विचार केला तर ते दिसायला साहित्यिक वाटतं, दिसायला ते ललित वाटतं, पण एक फार मोठा आयुष्याचा कालखंड, अगदी त्याच्या आधीच्या जन्माच्या आधीपासूनचा ते साहजिक त्याच्या मृत्यूपर्यंतचा किंवा निदान तो लिहिता होता तोपर्यंतचा काळ त्यांनी उलगडत गेलेला आहे असं दिसतं. आणि मग हे जे सोशल करंट आहेत, हे जे अंडर करंट आहेत, ते त्याही वेळेला महत्त्वाचे होते. पण आज मितीला ते जास्त मोठे वाटण्याचं कारण असं आहे की या ना त्या स्वरूपामध्ये आपण त्या काळापेक्षा अर्थकारणाशी अगदी सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा जास्त निगडीत आहोत. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे गावगाडा या पुस्तकाचं अत्र्यांचं, प्रल्हाद केशव अत्रे नाहीत, गावगाडा का अत्र्यांचं पुस्तक आहे. जमतेम 40-45 पानांचं पुस्तक आहे ते, परंतु त्याच्यामध्येही आपल्याकडच्या बदलत्या बारा बलुतेदारीचं जे स्वरूप आहे त्याही दृष्टिकोनाचा विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक घटनेमागे ती सुधारणा व्हायचं कारण असं असतं की एक काही प्रकारचं सामाजिक प्रेशर असतं, काही प्रकारचं राजकीय ताणतणाव असतात. यातनं कुठच्या ना कुठच्या तरी स्वरूपामध्ये त्याच्या घटनेची चर्चा केली जाते, परामर्श घेतला जातो, काही नियम बदलले जातात, काही धोरणं बदलली जातात आणि मग या बदललेल्या धोरणाचेही समाजकारण आणि राजकारणावरती परिणाम होत राहतात. त्यामुळे दीर्घकाळामध्ये जर विचार करायचा झाला तर अर्थकारण, राजकारण, समाजकारण हे एकमेकांचं कारण आहे की एकमेकांचं परिणाम आहे हे ठरवता येणं फार कठीण जातं आणि ही सतत चालणारी एक प्रक्रिया आहे हे लक्षात येतं. आणि मग ज्या वेळेला याच्या आधी काही आपल्याकडे महायुद्ध झाली नाहीत, ह्याच्या आधी काही आपल्याकडे पूर आले नाहीत, ह्याच्या आधी काही आपल्याकडे साथीचे रोग पसरले नाहीत, अशातला भाग नाही आहे. पण त्यांची तात्कालिकता आणि आता कोविडचे होणारे परिणाम, जाणवणारे परिणाम, याची तात्कालिकता, याच्यामध्ये कालमानाच्या रूपानेही फरक आहे आणि जागतिक अर्थकारणाच्या रूपानेही फरक आहे. एक साधं उदाहरण घेतो. माझ्या यूट्यूब चॅनल मी आत्ता 15 एप्रिलला सुरू केला आहे. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज 29 मेलाच त्याला जवळजवळ 1100 सबस्क्रायबर्स झाले आहेत. त्याच्यावरती जे माझे 20-22 वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आहेत, त्यातले काही इकॉनॉमिक्सवरती आहेत, काही लोकमान्य टिळकांवरती आहेत, काही साहित्यिक आहेत. या सगळ्याला मिळवून जवळजवळ 11,000पेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. हे मार्केटिंग नाही आहे, पण त्याच्यावरती येणाऱ्या कमेंट्स, त्याच्यावरती येणारे अभिप्राय, त्याच्यावरती येणाऱ्या प्रतिक्रिया ते वाचत असताना आणि त्याच वेळेला ब्लॉग रायटिंगही सुरू केलेलं आहे. आणि त्यातही विशेषतः माझ्या यूट्यूबवरती मी अक्षय तृतीयेपासून दर रविवारी बाजार गप्पा नावाचा एक व्हिडिओ लोड करतो. तो लोड करणं आणि वाचणं सोयीचं जावं म्हणून तो 7 ते 8 मिनिटाचा ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावरतीही येणाऱ्या जे कमेंट्स आहेत त्याच्यावरनं असं लक्षात येतं की आज जसं लोकसत्तामध्ये डॉक्टर मंजिरी घरतांचा लेख आला आहे, त्याचं जे त्यांनी शीर्षक दिलं आहे की शरीरामध्ये विषाणू आणि मनामध्ये भयाणू, हा जो मनामधला भयाणू आहे तो मग काही वेळेला समाजकारणामध्ये, काही वेळेला राजकारणामध्ये प्रकट होतो का असा विचार करावा, हा माझ्या आजच्या सेशनचा खरा उद्देश आहे. साधं उदाहरण पहा ना की जेव्हा ह्याच्या आधीच्या काळामध्ये प्लेगची किंवा त्या काळातल्या पटकीसारख्यांची जात आली तेव्हा कोणा एखाद्या देशाने ते जाणीवपूर्वक केलं असेल असं कुणाच्या मनामध्ये आलं नाही. आपल्या देशातही पहिल्यापासून करणीसारखे वेगवेगळे प्रकार केले जातात, पण कोणी असं केलं आहे अशा पद्धतीचा विचार आपण केला नाही, एक उदाहरण म्हणून, समाजकारण आणि राजकारण म्हणून. पण जेव्हा करोना आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये पसरायला लागला आणि त्याचं सेंटर, त्याचा ट्रिगर हा चीनमधला वुहान हे क्षेत्र आहे असं लक्षात आलं, त्यावेळेला अनेक ठिकाणी अशी चर्चा झाली अधिकृतपणे, अनधिकृतपणे, की हे खरोखर अनवधानाने, अपघाताने झालेलं प्रकरण आहे का चीनचा याच्या पाठीमागे काही डावपेच आहे. आणि गमतीची गोष्ट लक्षात घेऊ की याचा उघडपर्यंत आजपर्यंत स्वीकारही चीननी केलेला नाही यापैकी कुठच्याही चर्चेचा, आणि अत्यंत मोकळेपणाने यापैकी कोणत्याही चर्चेचा इन्कारही चीननी पूर्णपणाने केलेला नाही. लोकांच्या मनामध्ये इथपर्यंतच्या शंका होत्या
की हे जाणीवपूर्वक सुरू केलेलं एक प्रकारचं बायोलॉजिकल वॉरफेअर आहे. आणि मग या करोनाच्या संबंधातली जी चीनची भूमिका आहे, त्याचं जे श्रेय अपश्रेय जे काही आहे त्याच्यावरचा चीनी जो भाष्यकार आहे, त्या महिला शास्त्रज्ञाचं जेव्हा अलीकडे विधान आलं की करोना ही तर केवळ सुरुवात आहे, कदाचित त्याच्याहीपेक्षा मोठी गणितं येतील, हे जे काही सततचं दबावाचं राजकारण आणि समाजकारण आहे, त्यातनं वेगवेगळ्या पद्धतीच्या स्थानिक घटकांनी उचल खाल्ली का आणि मग त्यातनं आपण अर्थकारणाकडे वळतो का, अशा पद्धतीचा विचार करणं मला फार महत्त्वाचं वाटतं. कोणत्याही देशावरती दोषारोप करणं आत्ता सोपं नाही, कारण तेवढा पुरावा आत्ता कुणाच्याच हातात नाही. पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी ट्रिगर असणार हे अत्यंत उघड आहे. केवळ आपणच आत्मनिर्भर भारत अभियानची उल्लेख केला आहे अशातला भाग नाही. जर्मनीमध्ये एका मॅगझिननं अशी मागणी केली की चीन याला संपूर्ण कारणीभूत आहे, आज अख्ख्या जगाला त्यांनी वेठीला धरलेलं आहे, त्यामुळे चीनवरती आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये एक दावा ठोकला पाहिजे आणि काही ट्रिलियन डॉलर्सची रक्कम त्यांच्याकडे नुकसान भरपाई म्हणून जगाने मागावी, अशा पद्धतीची ती जर्मन मासिकाची मागणी आहे. तुम्ही सगळे माझ्या मताशी सहमत व्हाल की अशा मागण्या इतक्या सहजपणाने कोणी करत नाही. या ना त्या स्वरूपामध्ये त्या देशामध्ये चर्चा झाली असेल, बरं याचा पुन्हा ती त्या व्यक्तीची वैयक्तिक मागणी आहे, जर्मन सरकारची ती मागणी नाही, असं कुठच्याही प्रकारचं विधान जर्मनी सरकारने केलेलं नाही. म्हणजे जर्मन सरकारने त्याला पाठिंबाही दिलेला नाही, पण जर्मन सरकारने त्याला विरोधही केलेला नाही. म्हणजे आपल्या राज्यात राष्ट्रपती राजवट यावी की नाही अशी नारायण राणेंनी मागणी केल्यानंतर नारायण राणे भाजपचे असूनही भाजपने स्पष्ट केलं की आमची ही पक्षाची मागणी नाही, ती नारायण राणेंची वैयक्तिक मागणी आहे. पण हे म्हणत असताना भाजपने हेही सांगायला सोडलं नाही की करोना परिस्थिती हाताळण्यामध्ये राज्य सरकारला अपयश आले असं नारायण राणेंना वाटत असल्यामुळे, म्हणजे आता पहा मे और मे नॉटचा किती ठिकाणी खेळ आहे. म्हणजे अशा ठिकाणचंही राजकारण असतं आणि ते केवळ परदेशातच होतं नाही, अगदी आपल्या अंगणामध्येही होतं. जशी भाजपची घोषणा होती की माझं अंगण माझं रणांगण, मग अशा पद्धतीचं आंदोलन करावं की नाही याच्यावरती आपल्याकडे बहस आहे. म्हणजे अशा पद्धतीमध्ये जेव्हा या संपूर्ण कालखंडाकडे आपण पाहतो त्यावेळेला मला असं वाटलं की एक सेंट्रल पॉईंट म्हणून 12 मेला 2020ला जेव्हा पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून रात्री 8 वाजता भाषण केलं आणि पहिल्यांदा आत्मनिर्भर भारत अभियानाची चर्चा केली आणि मग नंतर 13 मे ते 17 मे असे सलग 5 दिवस अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी त्याची घोषणा त्या 20 लाख कोटी रुपयाच्या पॅकेजचे तपशील दिले आणि मग त्याच्यावरती चर्चा कमी झाली, पण त्याच्या मोटिव्हजवरती त्यातल्या क्रॉस करंट्सवरती जी चर्चा झाली, तर मला असं वाटतं की या आत्मनिर्भर अभियानाचं जे काही व्हायचं असेल ते नंतर होईल, पण त्यातनं जे मिळणारे धोरणात्मक संकेत आहेत, कारण आज ना उद्या ते अंमलात आणतील असं वाटतंय. कारण आजपर्यंतचा जो मोदी सरकारचा इतिहास आहे 2014 ते 2019, आता 2020 म्हटलं पाहिजे, ते काळाच्या दृष्टिकोनातनं मागे पुढे होत असतील, परंतु ते ज्यांनी म्हटलं आम्ही करू असं त्याचा त्यांनी परिणाम केला आहे. त्यांनी ती धोरणातली पावलं उचलली आहेत. त्यांना जो अपेक्षित असलेला परिणाम झाला की नाही गोष्ट वेगळी आहे. आपण डिमॉनिटायझेशन आणलं मोदी सरकारच्या काळामध्ये, त्याचे पोल्स पिलर्स सारखे बदलत राहिले, त्यामुळे त्याचे असेसमेंट करता येत नाही अशी जरी चर्चा असली तरी कुणाला आधी त्यांनी कल्पना दिली होती की नाही माहिती नाही, पण डिमॉनिटायझेशनची घोषणा केली रात्री 8 वाजता आणि त्या दिवशीच्या रात्रीपासून आपल्या देशातल्या चलनामधल्या काही नोटा बंद झाल्या. आज परिस्थिती अशी झाली की त्या डिमॉनिटायझेशनमध्ये जी 2-2.5 वर्षापूर्वी आपण अस्तित्वात आणलं, त्याच्यामुळे जो मूळ उद्देश असा होता की स्लोली आपण कॅशलेस ट्रान्झॅक्शन्सकडे जाऊ. आज कोविडमध्ये असं झालं की ज्यांनी माझा 15 मे 22 मेचा व्हिडिओ पाहिला आहे किंवा MITचं सेशन पाहिलं आहे यूट्यूब चॅनलवरती, तर मी त्या भाषणामध्ये साधारणपणे 20 मार्चला आपण लॉकडाऊन डिक्लेअर केला आणि मी जो एप्रिल महिन्यामधल्या 2-3 आठवड्यामध्ये व्हिडिओज केले जे माझ्या यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, त्याच्यात म्हणताना मी असं म्हटलं होतं की याचा सगळ्यात होणारा इमिजिएट परिणाम असा असेल की आपल्या देशातल्या कॅश ट्रान्झॅक्शन्सचं स्वरूप वाढेल, प्रमाण वाढेल. आणि माझी 32शी वाटल्यासारखं नंतर मी साधारणपणे 15 एप्रिलच्या सुमारास हा व्हिडिओ लोड केला आहे आणि 18 एप्रिलच्या पेपरमध्ये अशी बातमी आली, 18 मेच्या पेपरमध्ये अशी बातमी आली की कोविडनंतर
साधारणपणे आपल्या देशातल्या कॅश ट्रान्झॅक्शन्सचं स्वरूप हे 46% वाढलं आहे. म्हणजे मी जे म्हणत होतो ते झालं. यातलं अर्थकारण समाजकारण आपण समजून घेऊ आणि मग त्याच्या राजकारणाकडे जाऊ. हे कशाच्या जोरावरती झालं? याच्या होण्याचं कारण अशासाठी होतं की या 20 मार्चला जेव्हा आपल्याकडे लॉकडाऊन सुरू झाला, आपल्या डोंबिवलीत तो लवकर झाला. आणि हे मी स्वानुभवातनं सांगतोय, कारण आपल्या डोंबिवलीतला जो पहिला करोना पेशंट मिळाला तो मी ज्या राजपार्कमध्ये राहतो त्याच्यापासून जवळ मिळाला. त्या एका लग्नातनं तो जन्माला आला. त्यामुळे मडवी बंगल्याच्या इथेच पहिले बॅरिकेड्स आपल्या डोंबिवलीतले घातले गेले. आणि त्याची प्रिकॉशनरी मेजर म्हणून आम्ही 3 सोसायट्या मिळून ज्या 7-8 बिल्डिंग आम्ही एका कॉम्प्लेक्समध्ये आहोत, तर आमच्या सोसायटीने असा निर्णय घेतला की आमच्या सोसायटीच्या तिन्ही दारांना आम्ही साखळदंड आणि कुलपं लावूनच टाकली. तेव्हापासनं विशिष्ट पोलीस परवानगी असल्याशिवाय आमच्या सोसायटीतनं ना 2 व्हीलर बाहेर गेलं ना 4 व्हीलर बाहेर गेलं. मग त्याच्यावरती उतारा म्हणून जे आमच्या घरी येऊन दूध घालणारी माणसं होती त्यांना तर पोलीस येऊ देईनात, आम्ही येऊ देईनात. मग आमच्या सोसायटीने सोसायटी म्हणून व्यवस्था अशी केली की दुधाच्या गाड्या दररोज येतील. एक विशिष्ट गाडी ऑर्डर देऊन त्याप्रमाणे आपणच व्हॉलेंटियरशिप करून घेऊ आणि डिस्ट्रीब्युशन करू. 1 दिवसाआड भाज्यांची गाडी यायला लागली. 1 दिवसाआड 2 दिवसाआड फळांची गाडी यायला लागली. मग गोकुळमध्ये ते दूध त्याच्याकडे उरायला लागलं म्हणून त्याने आपल्याला सप्लिमेंट पाठवले. आमच्या सोसायटीने क्युम्युलेटिव्ह ऑर्डर केली, तो 2-3दा येऊन गेला. हे सगळं करताना त्या लोकांनी सांगायला सुरुवात केली की साहेब तुम्ही कॅश द्या आम्हाला, आम्ही तुमचं क्रेडिट कार्ड घेत नाही, आम्ही तुमचं गुगल पे घेत नाही. मग त्याच्यावरती उपाय म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये तेवढी कॅश हातामध्ये ठेवणं आलं. मग आपण सुरुवातीच्या काळामध्ये ATMमध्ये पाहिलं की आपण जर ATMमध्ये गेलं तर तो कार्ड वगैरे ॲक्सेप्ट करायचा, सगळा पिन विचारायचा आणि त्या कॅश विड्रॉलच्या स्क्रीनपर्यंत पोचलो की म्हणायचा नो सच ट्रान्झॅक्शन कॅन बी डन ॲट धिस जंक्चर. मग त्याच्यावरती उपाय किंवा उतारा म्हणून आमच्या सोसायटीने 20 मार्च ते 29 मेच्या काळामध्ये 4 वेळा ATM व्हॅन आमच्या ऑफिसमध्ये सोसायटीमध्ये बोलावली. हे उदाहरण अशासाठी दिलं की हे प्रातिनिधिक आहे, हे सगळ्यांकडे येत आहे. त्यामुळे जी माझ्या देशातली जनरेशन आहे 30-35च्या वयोगटातली, जी तुमच्या माझ्या देशाच्या GDPचा 58% वाटा देते, ज्यांना गेल्या कित्येक वर्षामध्ये स्वतःच्या वॅलेटमध्ये कॅश नावाची वस्तू ठेवण्याची सवयच नव्हती. कारण हल्ली माझ्याकडचा शेअर रिक्षावालाही गुगल पे भीम पे घ्यायला लागला होता. आता त्यांना कंपल्सरी माझ्या कॅशमध्ये, माझ्या वॅलेटमध्ये कॅश ठेवावी लागेल की नाही. म्हणजे एका अर्थी डिमॉनिटायझेशन या माझ्या आर्थिक सुधारणेचं राजकीय आणि सामाजिक पराभव या करोना आणि कोविडनी केला की नाही. तो इंटेन्शनल नसेल, तो प्लॅन्ड नसेल, तो प्रोसिजरियल नसेल, पण तो असा नाही म्हणून त्याचा परिणाम व्हायचं टळत नाही की नाही. मग हे जे एकमेकांशी रिलेटेड करंट क्रॉस करंट आहेत ते काही वेळेला लगेचच लक्षात येतील, काही वेळेला मीडियम टर्ममध्ये लक्षात येतील, काही वेळेला लाँग टर्ममध्ये लक्षात येतील. असा विचार करायचा का, या दृष्टिकोनातनं हे संपूर्ण सेशन घ्यायचा माझा विचार आहे. आणि त्यामुळे अशा कॉन्टेक्स्च्युअल्समध्ये जर तुमच्या मनामध्ये काही मुद्दे असतील तर ते जरूर कमेंटच्या रूपामध्ये इथे पोस्ट करायला सुरुवात करा. म्हणजे मग त्याचा समावेश मला माझ्या विवेचनामध्येच करता येईल. हे जसं डिमॉनिटायझेशनच्या बाबतीत झालं तसं जर आपण 2 वेगवेगळ्या पद्धतींचा विचार केला की काही वेळेला त्यातनं पॉझिटिव्हही उद्देश असतात. शेवटी आर्थिक सुधारणा करताना तो पॉझिटिव्ह उद्देशच अधोरेखित करायचा असतो, पण तो दरवेळेला तसा जातोच असं नाही. कारण पॉलिसी हा जर इको पॉलिटिकल डिसिजन असेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशन हेही तितकंच इको पॉलिटिकल डिसिजन असतो आणि त्याचा ॲक्सेप्टन्स हा तो सोशिओ पॉलिटिकल असतो. कारण काही वेळेला असं लक्षात येतं की त्या पक्षाचा आदेश म्हणून त्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करत असताना आपणच काही वेळेला अप्रत्यक्षपणे सोशिओ पॉलिटिकल प्रेशर निर्माण करतो. शशांक कुंभार यांनी प्रश्न विचारला की आफ्टर पासिंग द टेस्ट ड्युरिंग कोविड-19 क्रायसिस व्हॉट विल बी द रोल ऑफ ऑटोमेशन अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन इंडियन इकॉनॉमी पोस्ट कोविड-19. शशांक, मला असं वाटतं की आत्ता आपण यातनं डेटाबेस तयार करू शकू आणि देन वी विल बी एबल टू कीप अ ट्रॅक ऑफ ऑल दीज थिंग्स. हे तुमच्या लक्षात याचं कारण असेल तर पहा, आत्ता जेव्हा सिव्हिल एव्हिएशनमध्ये आपण 25 मेला देशांतर्गत किंवा डोमेस्टिक एअरलाईन सुरू केल्या तर आपण त्या डोमेस्टिक एअरलाईन सुरू करताना किती वेगवेगळ्या पद्धतीचे नियम घातले.
आणि जसजशी ही प्रवाशांची आणि एअरपोर्ट्सची संख्या आणि फ्लाईट्सची संख्या वाढेल तसतसं या नियमाचा डेटाबेस तयार केला जाईल. कारण आता आपण शांतपणाने असं म्हटलं की हेन्सफोर्थ युअर बुकिंग वुड बी ऑनलाईन, युअर बोर्डिंग पास वुड बी ऑनलाईन, देअर विल नॉट बी अ काउंटर व्हेअर यू विल बी एबल टू डू युअर थिंग्स. तो पूर्णपणाने तुम्हाला आता बॅगेज चेक इन नावाचा वस्तूच राहिलेला नाही. इट हॅज टू बी अ चेकड इन लगेज नाव. त्या सगळ्यांचा डेटाबेस तयार आहे. त्या सगळ्यांची आपण विमानात बसताना, विमानातनं उतरताना, म्हणजे त्या एअरपोर्टमध्ये बाहेर येताना त्यांची टेम्परेचर्स घेतोय. हा डेटाबेस आपण त्या म्युन्सिपाल्टीना द्यायचा प्रयत्न करतोय. हे केवळ देशांतर्गत करतोय अशातला आपला भाग नाही आहे. या सगळ्या टेस्ट किंवा या सगळ्या प्रोसिजरच्या मायग्रंट लेबरच्या बाबतीत, ट्रान्सफर्ड लेबरच्या बाबतीत व्हावी अशी अपेक्षा आहे. जे आपण परदेशामध्ये राहिलेले भारतीय नागरिक आपल्याकडे येतोय त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्हाला आणि मला सगळ्यांना एक पर्टिक्युलर ॲप सेंट्रल गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलं आहे, तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा. आता त्याच मोबाईलचा रेफरन्स देत, आता तुमच्या लक्षात आलं असेल तर फ्लाईट बुकिंगमध्ये मोबाईल नंबर हा आपण मॅन्डेटरी केला आहे. आपले मोबाईल अनेक ठिकाणी आपण आधारला आणि इतर ठिकाणी लिंक केलेले आहेत गुगल पेच्या माध्यमातून. म्हणजे माझ्या बँक अकाउंट डिटेल्सपासनं इतका सगळा कॉम्प्रेसिव्ह डेटा हा निर्माण होईल. आता त्याचं तुम्ही डेटा मायनिंग कशा पद्धतीने करता, का ॲटोमेशन आपल्या देशामध्ये फार चांगल्या पद्धतीने आहे हे माझ्या स्वानुभवातनं सांगतो. सरकारी पातळीवरती सरकारी ट्रेझरीच्या स्वरूपामध्ये GSTच्या माध्यमातून झालं. पॅन आणि आधारच्या लिंकेजेसमुळे तुमच्या माझ्यातनं झालं. 1/6 स्कीम आपण जी आत्ता अलीकडच्या काळात वापरत नाही, पण ती प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशनमध्ये आपण त्यातनं केलं. GSTच्या माध्यमातून आपण व्हेंडर्स डेटाबेस तयार केला. अशातनं आपण आता कन्झ्युमर डेटाबेस तयार करतोय आणि याच्या लिंकेजेसमधनं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये फार मोठ्या प्रमाणावरती महत्त्व वाढेल. माझा स्वतःचा अनुभव असं सांगतो. आता कंपन्यांची नावं घेता न येणार ते योग्य नाही, कारण आज मध्यरात्रीपर्यंत का होईना मी NSDLच्या सर्व्हिसेसमध्ये आहे. आज माझा लास्ट वर्किंग डे आहे, कारण वयाची 60 वर्ष मी 26 मेला पूर्ण केलेत. त्यामुळे 31 मे ऑन पेपर आणि 29 मे इन रिॲलिटी मी NSDLच्या पेरोलवरती आहे. त्यामुळे मी कंपन्यांची नावं आत्ता घेणार नाही. पण एकीकडे सगळ्या गोष्टींची डिमांड ही हिट होत असताना, त्याच्यावरती ॲडव्हर्स इम्पॅक्ट होत असताना, डेटा सेंटर ही जी इंडस्ट्री आहे किंवा ही जी फॅसिलिटी आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रमाणावरती परिणाम झालेला नाही. इनफॅक्ट त्यांची डिमांड कॉन्स्टंट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची डिमांड वाढेल याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. चैतन्य जोशींचा प्रश्न आहे की या भयाणूचा परिणाम म्हणून आपल्या आंतरराष्ट्रीय सीमांवरती तणाव जाणवतो का? 2000% जाणवतो, 2000%. आणि त्यांचे भयाणू फक्त कोरोना पुरेसे मर्यादित आहेत अशातला जरासुद्धा भाग नाही. त्यांच्या देशामधला सोशल अनरेस्ट वाढत गेला की त्यांना एकंदरीतच सगळा देश एकत्र ठेवण्यासाठी भारताविरुद्धची तयारी हे दाखवावं लागतं. आणि एकंदरीतच आत्ताच्या पाकिस्तानच्या इंटरनल पॉलिटिक्समध्ये त्यांचे आपापसातले असलेले ताणतणाव आणि त्यांच्यावरती परदेशातले असलेले ताणतणाव आणि दबाव याच्यामध्ये आज मला गमतीने असं म्हणावं असं वाटतं की प्रॉबेबली ओनली धिस इज द इंडस्ट्री विच इज वर्किंग इन दॅट कंपनी. आणि मग त्यांचा जर मिनिस्ट्रीवरती, त्यांचा जर गव्हर्नमेंटवरती होल्ड असेल तर काल पुलवामामध्ये शस्त्रास्त्रांनी किंवा बॉम्बस्फोटाच्या तयारीने आलेल्या ह्यांनी मिळालेली कार हे योगायोग नसतात. आता त्यांचा कदाचित समज असा असेल, अगदीच करोनाचा परिणाम नसला तरी, की सगळे देश भारतासकट आता त्या करोनाच्या संकटामध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांचं मेजर लक्ष इकडे आहे, त्यामुळे इकडचा इंटेलिजन्स ते कमी ठेवत असतील. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा वेळ केला तर आत्ता ते बाकीच्या सगळ्या दृष्टिकोनातून, शेवटी जर मला सर्जिकल स्ट्राईक करायचा असेल, मला त्यांच्यावरती वॉर करायचं असेल तर इट्स अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ॲज वेल. पण करोनामुळे माझं जर GDP ग्रोथ रेट कमी झालेला असेल तर ते वॉर आत्ता करण्याची आणि नंतरच्या काळात वॉरची इकॉनॉमिकल आणि फिनान्शियल कॉस्ट बेअर करण्याची माझी कपॅसिटी कमी झाली असेल तर शेवटी युद्धामध्ये केवळ तुला भाग जिंकायचा असतो असं नाही, तुझा एकंदरीतच देश म्हणून तुझी इंटेन्सिटी कमी करायची असते. आणि एकंदरीतच करोनाच्या नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीचा ॲक्सेप्टन्स आपल्या देशाला मिळतोय
डॉक्टर हर्षवर्धनांची WHO चेअरमनशिपसाठी, भले ती डेकोरेटिव्ह पोस्ट असेल पण ती पोस्ट आहे. मग तुझं पॉलिटिकल गुडविल वाढतं आहे, तुझं सोशल गुडविल वाढतं आहे. आज जगामध्ये IMF आणि वर्ल्ड बँक असं म्हणत आहे की येणाऱ्या काळामध्ये सगळ्याच देशांचा GDP ग्रोथ रेट हा झिरोच्या जवळपास असेल, पण तरी त्यातल्या त्या झिरोच्या वर असलेले जे 3 देश आहेत त्याच्यात आपण आहोत. बाकीच्या अनेक देशांमध्ये तो -10, -20 अशा पद्धतीचा विषय असेल. अशाही पद्धतीचा विचार जर करत राहिला तर साहजिकच तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी दिलं आहे. महेश वझांचा जो प्रश्न आहे की स्वदेशी आणि त्या अनुषंगाने चीनी वस्तूंवरती बहिष्कार हे कितपत व्यवहार्य होईल, मी अगदी मोकळेपणाने सांगतो की ह्याच्यामध्ये टोकनिझम आहे. कारण अगदी तसंच जर म्हणायचं झालं तर आपण टिकटॉक वापरतोय ते चीनी आहे. आज ज्या मोबाईलवरती आपण सगळे फेसबुक लाईव्ह सेशन्समध्ये पार्टिसिपेट होतोय ते सगळे मोबाईल, आपल्यातले बहुतांश मोबाईल हे चीनी उत्पादन आहेत. मग आज मी तिला केवळ त्याच्यावर बहिष्कार घालायचा म्हणून माझा चालणारा मोबाईल मी टाकणार आहे का? आणि तो मोबाईल टाकायचा असेल तर जो मला नवीन घ्यायला लागेल, कारण मोबाईल हा आता तुमच्या आणि माझ्या सामाजिक जीवनाचा ऑक्सिजन सिलेंडरच्या वर्ताण आहे. तो 1 सेकंद जरी आपल्या जवळ नसला तरी आपल्याला मेंटली आपण ICUमध्ये जाऊ अशी परिस्थिती आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की स्वदेशी ज्या अर्थाने आपण वापरतो आणि आत्ता आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये ज्या पद्धतीचं सुतोवाच आहे, शेवटी तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल तुमच्या माझ्या आणि त्या सरकारच्या हातामध्ये आहे. परंतु त्यातले जे 3 मुद्दे आहेत ते फक्त बी लोकल एवढा नाही आहे. तो फक्त बी लोकल आणि बी व्होकल असा नाही आहे. तो बी लोकल, बी व्होकल आणि बी ग्लोबल असा आहे. मग बी ग्लोबल याचा अर्थ ग्लोबल स्टँडर्डचा माल मी इथे तयार करीन तरच मला तो ग्लोबली विकता येईल असा आहे. त्यामुळे जोपर्यंत चीनी वस्तूंवरती मी चीनी वस्तूंना खऱ्या अर्थी कॉस्ट म्हणून, क्वालिटी म्हणून, युटिलिटी म्हणून, जॉग्राफिकल पेनेट्रेशन म्हणूनही जर त्याला कॉम्पीट करेल असा माल स्वदेशीच्या माध्यमातून निर्माण करू शकलो तर त्या बहिष्कार घालण्याला अर्थ आहे. पण तो जर मी अशा पद्धतीचा पर्याय निर्माण, तो एका रात्रीत होणार नाही, ती हळूहळू सुरुवात करावी लागेल. माझा स्वतःचा समज असा आहे की जसजसं चीनमधले प्रॉडक्ट बेस इतर देशातल्या कंपन्या प्रॉडक्ट बेस आणि सर्व्हिस बेस चीनमधनं हलवायला लागतील, मग तो प्रत्येक हलवलेला बेस माझ्याच देशामध्ये येईल अशातला भाग नाही. तसतसं आपोआपच चीनी वस्तूंचं सर्क्युलेशन कमी होईल आणि तेवढी मार्केट माझ्याकडे निर्माण होईल. ज्या वस्तूंचं चीनसाठी मार्केट ऑलरेडी निर्माण झालेलं नाही अशा वेळेला पूर्णपणाने आपल्या कंपन्यांना वावे, पण किती लवकर मी ते करीन याच्यावरती ते अवलंबून आहे. आणि म्हणून जर तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्याला शेवटी एका मोकळेपणाने मी सांगतो की इमिजिएटली हे होईल अशातला भाग नाही. तुमच्या मनामध्ये चीनवरती कितीही राग असेल, कारण मगाच्या प्रश्नाशी याचं निगडीत उत्तर आहे. आपल्याकडे जो आंतरराष्ट्रीय सीमांवरती तणाव आहे तो काही फक्त भारत पाकिस्तान बॉर्डरवर आहे अशातला भाग नाही. तो भारत चीन बॉर्डरवर आहे, तो भारत नेपाळ बॉर्डरवर आहे. आज नेपाळ चीन सांगतोय ते करताय, ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे करोनाशी लढत असताना आपल्याला हे लक्षात ठेवायला लागेल की चीन हा जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचा देश आहे, हे नाकारता येत नाही. चीन ही जगातली सगळ्यात महत्त्वाचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर आहे, हे नाकारता येणार नाही. चीनचा GDP ग्रोथ रेट हा जगातल्या इतर अनेक देशांपेक्षा तो कितीही कमी झाला तरी सस्टेंड पातळीवरती वाढलेला आहे, हे नाकारता येणार नाही. आणि चीनचा जो फॉरेक्स रिझर्व्ह आहे तो आपल्या देशाच्या कितीतरी 1000 पट जास्त आहे, हेही नाकारता येणार नाही. आणि चीननी ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा जपान म्हणलं, साधारणपणे फेब्रुवारी मार्चमध्ये करोना पसरायला सुरुवात झाली, त्यावेळेला ताबडतोब जपान असं म्हणलं की आम्ही आमचे सगळे बेसेस हलवू. त्याच्यानंतर चीननी जे काही केलं तर तुमच्या लक्षात येईल की गेल्या 1.5 महिन्यात जपाननी याबद्दल एकही विधान केलेलं नाही, रशियानी याबद्दल एकही विधान केलेलं नाही. या गेल्या 2-2.5 महिन्याच्या काळामध्ये चीननी आपलं आरमार आजूबाजूच्या देशांना दहशत देऊ घातलं. कारण चीनी कंपन्या, चीनमधनंच्या कंपन्या हल्ल्या तर त्या जशा जपानमध्ये जातील, जशा रशियामध्ये जातील, जशा त्या इंडियामध्ये येतील, जशा त्या प्रमाणामध्ये ते व्हिएटनाममध्ये जाऊ शकतात, त्या मलेशियामध्ये जाऊ शकतात. त्यांना जी काही लष्करी प्रत्यक्ष समज द्यायचे ते काम चीननी केलेलं आहे. त्यामुळे हा इम्पॅक्ट जसजसा कमी होईल तसा चीनी मालाला पर्याय राहील हे आपण लक्षात घेऊ. कारण आज चीनची पद्धत अशी आहे
की चीननी मनामध्ये आणलं तर काहीही कायद्याचा विचार न करता ती प्रोडक्शन कपॅसिटीज स्केलअप करू शकतात. वृषाली देशपांडेचा फोन आहे की मेसेज आहे किंवा प्रश्न आहे की अशा वेळेला किती प्रकारची वस्तू आपण आपल्या देशामध्ये लवकर प्रमाणामध्ये करू शकू याचा विचार केला पाहिजे. लँड रिफॉर्म्स किंवा लेबर रिफॉर्म्सची करण्याची शक्यता आहे का, तयारी आहे का? कोणतीही संधी लेबर रिफॉर्म किंवा लँड रिफॉर्म करायला कोणीही नाही म्हटलेलं नाही. पण तुमच्या माझ्या मनातला लेबर रिफॉर्म हा फक्त जर मॅन्युफॅक्चरिंग सेंटर ओरिएंटेड असेल की जो आजपर्यंत तो राहिला, माझ्याकडे शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये फरक केला, माझा प्रॉव्हिडंट फंडमध्ये फरक केला, माझा ग्रॅच्युटीमध्ये फरक केला, इतक्या ढोबळपासून जर माझ्या मनामधल्या संकल्पना असतील तर पोस्ट कोविड अशा पद्धतीचा विचार करावा लागेल का, याचा विचार करायला लागेल. माधव जोशी सरांचा प्रश्न आहे की अनेक भारतीय कंपन्या चीनमध्ये आहेत. एक्झॅक्टली आय एम कमिंग टू दॅट. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण एकाच वेळेला त्याच्याशी जेव्हा मेडिकली कॉम्बॅटिंगमध्ये येऊ, मिलिटरी कॉम्बॅटिंगमध्ये येऊ, तसं आपण जर इकॉनॉमिक कॉम्बॅटिंगमध्ये आलो तर चीन काय सहजासहजी तुम्ही पावलं उचलणार आहेत आणि तो बघत बसेल असला अहिंसावादी चीन कधीच नव्हता. चीनची स्वदेशी ही अत्यंत ॲग्रेसिव्ह आहे. इतकी ॲग्रेसिव्ह स्वदेशी आपण करू शकतो का याचा विचार करू. आणि ती ॲग्रेसिव्हनेस किंवा तो ॲग्रेशन कुठनं येतो हा माझ्या इन्व्हेस्टमेंट रिफॉर्मशीही निगडीत आहे. हे उदाहरण वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये मी अनेक वेळा माझ्या भाषणामध्ये देतो, पण आत्ताच्या काळामध्ये तो मुद्दा जास्त महत्त्वाचा होतो. एक गोष्ट लक्षात घेऊ की मगाशी बोलताना मी जेव्हा म्हटलं की चीनचे फॉरेक्स रिझर्व माझ्यापेक्षा अनेक पटींनी, 1000 पटींनी कितीतरी जास्त आहेत, ते केवळ त्याच्या FDIमधनं, ते केवळ त्याच्या एक्सपोर्टमधनं बनलेले नाहीत. जगाच्या सगळ्या देशांच्या तुलनेत चीनमधला एक अत्यंत व्यवच्छेदक लक्षण आहे, ज्याला आपण सिनेकानन असं म्हणतो. ते असं आहे की चीनमध्ये साहजिक पर्सेंटेज वाईज, ते क्वांटम वाईज ते FDI आणि एक्सपोर्टच्या तुलनेत कमी आहे. पण इतर देशांच्या तुलनेमध्ये जर कंट्री ऑन कंट्री अशी कंपॅरिझन करायची झाली तर चीनी नागरिक जे परदेशात राहतात त्यांनी चीनमध्ये दर महिन्याला पाठवलेल्या पैशाचं प्रमाण हे जगातल्या इतर कुठच्याही देशाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. म्हणजे तुलना करायची झाली तर जे भारतीय नागरिक परदेशात राहतात त्यांनी दरमहा भारतात पाठवलेल्या पैशाचं आपल्या फॉरेक्समध्ये असलेलं प्रमाण आणि चीनी नागरिकांनी चीनच्या देशात पाठवलेल्या पैशाचं प्रमाण याच्यामधला प्रचंड फरक आहे. अशा कन्सिस्टंट फंड फ्लोमध्ये तुम्ही एक प्रकारची पॅरिटी कुठच्याही परिस्थितीत सांभाळू शकता. आणि दुसरा चीनला असलेला महत्त्वाचा फायदा असा आहे की चीनी युआन हे आजही एक प्रकारची पेग्ड करन्सी आहे आणि कंपॅरेटिव्हली जगातले इतर सर्व देशांची करन्सी ही इझिली फ्लोटेबल किंवा इझिली कन्व्हर्टेबल आहे. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चीनी आकडेवारी जी वरचेवर जाहीर होत राहते ती कितपत खरी आणि कितपत खोटी इथपासनं शंका आहे. आता एक साधं उदाहरण घेऊ की तुम्ही लँड रिफॉर्म आणि लेबर रिफॉर्मचा विचार केला. आपल्या देशामध्ये काही लँड रिफॉर्म किंवा लेबर रिफॉर्मचा आजच पहिल्यांदा विचार होतोय अशातला भाग नाही. पण आधीची केलेली लँड रिफॉर्म आणि लेबर रिफॉर्मची चर्चा आणि आज केलेली लँड रिफॉर्म आणि लेबर रिफॉर्मची चर्चा याच्यामध्ये पूर्णपणाने फरक करावा लागेल. एक साधं उदाहरण देतो की आजपर्यंत आपण जेव्हा लँड रिफॉर्मचा विचार केला त्यावेळेला ती ओनरशिप कोणाची असली पाहिजे. मग आपण निर्माण केला कायदा कुळ कायद्याच्या स्वरूपातनं, कसेल त्याची जमीन. मग काही ठिकाणी आपण नियम आणले की एका माणसाच्या नावावरती तुम्हाला इतकीच जमीन असावी लागेल. अशाही पद्धतीचा आपण लँड रिफॉर्म म्हणून विचार केला. पण आज ज्या वेळेला तुमची आणि माझी इकॉनॉमी ॲग्रो बेस्ड वेगळ्या अर्थी आहे, इंडस्ट्री बेस्ड वेगळ्या अर्थी आहे. पण मी मगाशी म्हटलं तसं की माझ्या देशातल्या GDPचा जवळजवळ 58% वाटा जेव्हा सर्व्हिस सेक्टरमधनं येतो त्यावेळेला ॲग्रिकल्चर असू दे, इंडस्ट्री असू दे किंवा सर्व्हिसेस असू दे, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणून लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रिन्युअरशिप हे 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कॉमन राहतात. पण ह्यांची जी प्रायोरिटी आणि एंगेजमेंट आहे त्या ॲक्टिव्हिटीमधलं त्यातलं पर्सेंटेज बदलत राहतं. ॲग्रिकल्चरला जेवढी लँड लागते किंवा जेवढा तो प्राईम घटक होतो तेवढा तो इंडस्ट्रीसाठी होत नाही. आणि बेसिकली जेवढी इंडस्ट्रीमध्ये लँड मला फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणून लागतो तेवढा मला सर्व्हिसेसमध्ये लागत नाही. मग आज जर माझा 58% वाटा GDPचा येत असेल तर मला विचार करावा लागतो. मग काही वेळेला एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की चीनशी तुलना करताना चीन इज बेसिकली ॲग्रो बेस्ड
प्रॉडक्ट म्हणून, GDP मधला शेअर म्हणून, इंडस्ट्री बेस GDP मधला शेअर म्हणून आपल्यापेक्षा त्याचं वेगळं कंपोजिशन आहे. मग अशा वेळेला त्याचा साधारणपणे 3400-3500 बिलियन डॉलर असलेला फॉरेक्स रिझर्व, थँक्यू व्हेरी मच सर, हे आकडेवारी मी इथे घेणार होतो, तुम्ही आधीच दिली, ते बरं झालं माधव जोशी सर. त्याच्या तुलनेमध्ये आपण जेमतेम 470-480 आहोत. तो पगार आधीच्या $200 बिलियन डॉलरपेक्षा जवळजवळ दुप्पट झाला, हे मान्य मला. पण $500 कुठे आणि $3500 कुठे याचा विचार करावा लागतो की नाही. म्हणजे फॉरेक्स स्ट्रेंथ म्हणूनही विचार करावा लागतो, इकॉनॉमिक कंपोजिशन स्ट्रेंथ म्हणूनही विचार करावा लागतो. त्यामुळे त्यावेळचे लँड रिफॉर्म्स आणि आजचे लँड रिफॉर्म अशा पद्धतीचा विचार करून चालत नाही. त्यावेळचा लेबर रिफॉर्म आणि आजचा लेबर रिफॉर्म, त्यावेळेला मिनिमम गॅरंटी ॲक्ट किंवा मिनिमम पेमेंट ॲक्ट सारखा विचार केला, तोही लेबर रिफॉर्म होता. आज तशा पद्धतीचा विचार करून चालेल का? आज आपल्या असं लक्षात आलं आहे की सर्व्हिसेस सेक्टरमध्ये सुद्धा किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सुद्धा आपण आता एक गोष्ट ॲक्सेप्ट केली आहे की जेव्हा केव्हा लॉकडाऊन उठेल, कारण तो केव्हा उठेल हे माहिती नाही, तो पार्शली उठणार आहे. आजच सकाळी आपण बातमी पाहिली की मुंबई, ठाणा, कल्याण, डोंबिवली, पिंपरी चिंचवड, पुणा असे जे काही 12-13 विभाग आहेत तिथे आपल्याकडे लॉकडाऊन 5 येणार आहे. पण तो केव्हा उठेल तर साधारणपणे 15-20 दिवस तरी आत्ता वाढेल असं म्हटलं आहे. तुलनेने जे बाकीचे भाग आहेत तिथे येणार नाही आहेत. पण तो भाग असू दे किंवा हा भाग असू दे, जर काही प्रमाणामध्ये मला इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी, कमर्शियल ॲक्टिव्हिटी सुरू करायची असेल तर मला लोकांना ऑफिसमध्ये बोलवावं लागेल, मला लोकांना दुकानामध्ये बोलवायला लागेल. याची आपण सुरुवात केली आहे. पण उरलेल्या लोकांनी वर्क फ्रॉम होम करता येईल, दुकानांच्या बाबतीत नाही पण ऑफिसच्या बाबतीत होईल. आज वर्क फ्रॉम होम करोनाच्या आधीच्या काळामध्ये आपण काय म्हणू, व्हॉलेंटरी किंवा ऑप्शनल टाईप ऑफ सर्व्हिस किंवा एंगेजमेंट म्हणून पाहिला होता. काही प्रमाणामध्ये पोस्ट करोनामध्ये ॲटलिस्ट फ्रॉम शॉर्ट टू मिडियम टर्म मला तो एक फॅक्ट ऑफ लेबर किंवा फॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट टर्मिनल म्हणून विचार करावे लागतील. अनेक IT कंपन्यांमध्ये, अनेक फिनान्शियल सर्व्हिसेस कंपन्यांमध्ये याची सुरुवात झाली. आमच्या NSDLमध्येही याची सुरुवात झाली की आम्हाला खरोखर एक विचार करावा लागतो. अनेक बँकांची ही परिस्थिती आहे. कारण जेव्हा मी ती इतके दिवस सगळी ॲक्टिव्हिटी वर्क फ्रॉम होमपासनं चालवली आहे, मला सगळ्यात वाटणारी भीती अशी आहे की याचा सगळ्यात मोठा फटका आउटसोर्समध्ये बसेल. पण काही प्रमाणामध्ये जेवढा फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये बसेल तेवढा तो कॉल सेंटर स्वरूपामध्ये बसणार नाही. कारण आता 60-70 दिवसांनी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की विलीनिली मला कॉल सेंटर पहिल्या इतकी फुल स्ट्रेंथनी जरी चालवायची गरज वाटली नाही किंवा शक्यता झाली नाही तरीसुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये जे सगळ्यात पहिल्यांदा मला सुरुवात करावं लागेल ते मला कॉल सेंटरमध्ये करावं लागेल. मग आता तुम्ही मला कल्पना करा, माझ्या क्लायंटेल ज्या स्वरूपाचा असेल त्यानुसार मला कॉल सेंटरचे आता वर्किंग आवर्स ठरवावे लागतील. हाही लेबर रिफॉर्म झाला की नाही. मग त्या वर्किंग रिफॉर्म्समध्ये मला किती प्रमाणामध्ये लेडी स्टाफ ठेवता येईल आणि किती प्रमाणामध्ये जेंट्स स्टाफ ठरवता येईल हेही करावं लागेल. मग आता हाही लेबर रिफॉर्म झाला की नाही. जर मी असं म्हणत असेन की काही माझ्या सर्व्हिसेस अशा आहेत की ज्या कॉल सेंटर स्वरूपाच्या नाहीत, आज कुठच्याही फिनान्शियल सर्व्हिसेस कंपनीमध्ये तुम्ही गेलात, म्युच्युअल फंड असू दे, इन्शुरन्स असू दे, ब्रोकिंग असू दे, डिपॉझिटरी पार्टिसिपंट असू दे, अगदी स्वतः डिपॉझिटरी, स्वतः स्टॉक एक्सचेंजेस असू देत किंवा अत्यंत आधार बेस किंवा टॅक्स बेस पद्धतीच्या कंपन्या असू देत, यांच्यामध्ये माझं क्लायंटेल वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. त्यामुळे अगदी 24 तास नाही तरी 18 ते 20 तास जर मला ठेवायचं असेल आणि जर मला 10% स्टाफ ठेवायचा असेल तर आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पहिल्यांदा जेव्हा लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हा आपल्या मुंबईमध्येही आपण असं म्हणलं तर की ठीक आहे 35% स्टाफ तुम्हाला एका वेळेला ऑफिसमध्ये ठेवता येईल, पण तो स्टॅगर टाईममध्ये ठेवा. याचाच अर्थ असा, आजपर्यंत जो मी 9:30 ते 6:30, 9:30 ते 6 एक काही विशिष्ट वर्किंग आवरमध्ये काम करत होतो ते कॉल सेंटर पुरेसं मर्यादित नव्हतं. कॉल सेंटर पहिल्यापासून जास्त वेळ काम करत होतं, पण माझा मेजर स्टाफ होता तो येत होता. आता कॉल सेंटर मी सुरू केलं म्हटल्यानंतर 60, 70, 80 दिवसांनी जेव्हा ती पुन्हा सुरू होणार आहे, ती इतके दिवस बंद होती, तसं कॉल्सचं प्रमाण वाढलं तर त्याच्या सपोर्ट स्टाफचं काम मला वाढवावं लागेल. म्हणजे मग मला जे मी 9 ते 6, 10 ते 6, 10 ते 5 अशी काही काम करत होतो ते आता मला कदाचित असं करावं लागेल की हिअर आय विल बी सेईंग दॅट सम ऑफ माय स्टाफ वुड बी से फ्रॉम 7 ते 3, दुसरा काय बाबा 9 ते 5, तिसरा काय तो 11 ते 7. मग अशा पद्धतीचे बदल त्या संबंधातल्या कायद्यामध्ये ते पार अगदी म्युन्सिपल लेवलपासून नॅशनल लेवलपर्यंत मला करावे लागतील. इज इट नॉट अ लेबर रिफॉर्म? शेवटी एक गोष्ट आपण लक्षात घेऊ, हा केवळ इतकाच संबंध नाही आहे
हा आत्ताच्या मी सेट पॅटर्नमधला फक्त विचार करतोय. पण जर आपण मोदीनॉमिक्स किंवा मोदी अर्थकारणाचं सूत्र पाहिलं, आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे, तर ह्याची बरीच सविस्तर चर्चा हे एका रात्रीत जन्माला आलेलं नाही. पण त्या ज्या 5 दिवसाच्या पत्रकार परिषदा आहेत त्याच्यामध्ये जो कॉटेज इंडस्ट्रीवरती असलेला भर आहे, त्याच्यामधला जो स्मॉल स्केल इंडस्ट्रीजवरती असलेला भर आहे, त्याचा जो मीडियम स्केल इंडस्ट्रीजवरती असलेला भर आहे, आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये असलेला जो सेल्फ हेल्प ग्रुपवरचा भर आहे, या प्रत्येकाची वर्किंग स्टाईल वेगळी आहे ना. आज एका रात्रीत आली नाही. एकाने असं विचारला आहे प्रश्न, म्हणून मी आता त्या मुद्द्याकडे येतोय. तसाही मी येणार होतोच, पण तो मला वाटतं निनाद भाटे सरांचा प्रश्न आहे आणि काही प्रमाणामध्ये चैतन्य जोशींचा प्रश्न आहे की तुम्हाला अत्यंत वेगाने जर काम करायचं असेल किंवा तुम्हाला रिकव्हरी रेट वाढवायचा असेल तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. आणि कदाचित या करोनाच्या वाहत्या गंगेत चांगल्याही अर्थी आणि वाईटही अर्थी आपण ह्या वाहते हात धुवून घेतोय का याचा विचार करू. तुमच्या लक्षात येईल की माझं जे मोदी अर्थकारण नीती रणनीती हे पुस्तक आहे, त्याचं मोरया प्रकाशनने काढलं आहे आणि त्याची 2 महिन्यात 2 आवृत्त्या आल्या. त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे की हा एका रात्रीत नाही आपण जन्माला घातलेला. 1 फेब्रुवारीला 2020ला जो निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला, त्यावेळेला किंवा ती अर्थसंकल्प निर्मितीची प्रक्रिया जेव्हा सुरू होती त्यावेळेला इतका करोनाची चर्चा आपल्या देशात सोडा जगात कुठेच नव्हती. पण तरीही त्या अर्थसंकल्पामध्ये एक घोषणा अशी होती की अर्थगंगा नावाचा आम्ही प्रोजेक्ट करू. तो शब्दप्रयोग काय निर्मला सीतारामननी पहिल्यांदा नव्हता वापरला. नरेंद्र मोदी पंतप्रधान, माननीय नरेंद्र मोदी यांनी ह्याचा उल्लेख त्याच्याही आधी केला होता. पण ती याची सांगड अर्थसंकल्पीय तरतुदीशी घालताना निर्मला सीतारामन असं म्हणाल्या की या अर्थगंगामध्ये मला पेपरेत असलेला भाग असा आहे की आपल्या देशांमध्ये ज्या वाहत्या नद्या आहेत, जे वाहते नद्या आहेत त्याच्या ज्या आजूबाजूचे तीर आहेत त्यातली काही जागा जी एरवीच्या काळामध्ये शेतीसाठी वापरली जात नाही, आता एक कन्सेप्ट कशी बदलत जाते पहा, त्यावेळेला त्यांनी त्या शेतीच्या नदीच्या आजूबाजूला असलेल्या शेतीचा विचार केला आणि त्या म्हणल्या की आपल्या देशातल्या अनेक नद्यांच्या आजूबाजूची शेती अशी आहे की ती आपण काही बारमाही शेतीसाठी जमीन वापरत नाही. मग म्हणली जेव्हा त्या अर्थसंकल्पीय तरतूद अशी होती की जेव्हा ती नदीच्या बाजूची जमीन शेतीसाठी वापरली जाणार नाही तेव्हा जर ती पॉवर सेक्टरसाठी वापरली, स्पेशली सोलार पॉवरसाठी, तर आमची काही हरकत नाही. तेव्हापासून आपण हा विचार करतोय. आजच्या पेपरमध्ये आपण पंतप्रधानांचं एक आवाहन वाचलंय की प्रत्येक राज्यात एक तरी शहर आपण आता येणाऱ्या काळामध्ये असं निर्माण करू की जे पूर्णपणाने सोलार पॉवरवरती चालेल. म्हणजे त्याची सांगड कदाचित त्या अर्थसंकल्पीय तरतुदीशी असेल. पण आत्ता जेव्हा आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये अर्थमंत्र्यांनी अशी घोषणा केली की गंगेच्या किनाऱ्यावरती 800 हेक्टर जागा आम्ही पूर्णपणाने फक्त हर्बल प्रॉडक्ट करता वापरू आणि अशीच तरतूद वाहत्या हायवेजवरती, रोडवेजवरती, पोर्टवेजवरती वापरता येते का याची आम्ही चर्चा करू. तुम्ही कल्पना करा, म्हटलं तर त्याचं एक्सटेन्शन आहे, म्हटलं तर त्या संकल्पनेमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती बदल आहेत. जेव्हा मी शेतजमीन शेतीसाठी वापरायच्या नसेन वापरत तेव्हा ऊर्जेसाठी वापरीन म्हणलं, त्याचा क्रायटेरिया वेगळा आहे. आता जर मी तिथे हर्बल प्रॉडक्ट करणार असेल आणि ते क्लस्टर बेस करणार असेल, विच इज अनदर थ्रस्ट ऑफ माय आत्मनिर्भर भारत अभियान, तर अशा वेळेला ते क्लस्टर बेस आहे म्हटल्यानंतर त्यांनी क्लस्टर बेसची संकल्पना काय म्हणली आहे की या ना त्या स्वरूपामध्ये ती बारमाही वापरली जाईल. याचा अर्थ असा, बघ त्यांनी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री करता आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये असं म्हणलं की टिल नाव वी वर टेकिंग द फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स टू अ प्रोसेसिंग सेंटर. नाव वी आर ट्राईंग टू ब्रिंग दीज फूड प्रोसेसिंग युनिट टू दीज युनिट्स. याचा अर्थ कदाचित मी शेतमाल म्हणून त्या काळामध्ये ते वापरत नसेन, पण त्याच्या प्रोसेसिंग करता मी वापरत असेन. म्हणजे एकच जमीन मी हर्बल म्हणूनही वापरेन, कदाचित तीच जमीन नंतरच्या काळामध्ये त्याच्या प्रोसेसिंग करता किंवा डिस्ट्रीब्युशन करता वापरेन आणि त्याचा काही भाग मी सोलार पॉवर करता वापरेन आणि मग ते सोलार पॉवर मी तिथेच फूड प्रोसेसिंग युनिट करता किंवा माझ्या फूड प्रोसेसिंग करता वापरेन. म्हणजे आता तुमच्या लक्षात येत आहे का की पहिल्यांदा माझा लँड रिफॉर्म होता तो कन्सॉलिडेशन आणि ओनरशिपवरती होता किंवा डिस्ट्रीब्युशन आणि ओनरशिपवरती होता. आताचा माझा लँड रिफॉर्म हा युसेजवरती असेल.
मग आता तुमच्या लक्षात येतं आहे का की मला लेबर रिफॉर्म करताना मी एकच जमीन जर वर्षभरामध्ये इतक्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती, इतक्या वेगवेगळ्या साधनांकरता, इतक्या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वापरत असेल तर माझं त्यासाठीचा असलेला स्किल सेट वेगळा असेल का? त्यासाठीची माझी लेबर रिक्वायरमेंट वेगळी असेल का? कारण आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की आज मिळतीला तरी आपल्याकडची कॅनिंग इंडस्ट्री जी आहे ती कॅनिंग इंडस्ट्री हे सिजनल प्रॉडक्ट आहे आणि मुळात ज्याचं आपण कॅनिंग करतो ती वस्तू जर पेरिशेबल असेल तर कमीत कमी काळामध्ये जास्तीचे सीझन पिरियड अशा दृष्टीने मी कमीत कमी काळ म्हणलं जास्तीत जास्त तास काम करून मला ॲटोमेशन तरी करावं लागतं किंवा लेबर फोर्स तरी वाढवावा लागतो. मग अशासाठीचे असलेली लेबर रेग्युलेशन्स आणि लेबर लेगिस्लेशन्स आणि मग मी ज्या वेळेला बारमाही पण तीच जागा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरत असेल तर माझा लेबरची फ्रिक्वेन्सी मला जास्त लागेल पण लेबरवरचा लोड मला कमी लागेल. मग आता मी शेती म्हणून त्याच्याकडे पाहत असेल तेव्हाचे स्किल सेट, प्रोसेसिंग म्हणून वापरत असेल तेव्हाचे स्किल सेट, डिस्ट्रीब्युशन म्हणून पाहत असेल तेव्हाचे स्किल सेट, अशा सगळ्यांना अकोमोडेट करणारे मला केवळ लँड रिफॉर्म्स करून चालतील अशातला भाग नाही तर पूर्णपणाने मला त्याच्या संबंधातला विचारही करावा लागेल. मग असं जर करायचं असेल तर आता मला पूर्वी मी असं गृहीत धरत होतो लेबर रिफॉर्म करताना की मी इंडस्ट्री सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये माझे स्टाफ स्ट्रेंथ कमी असेल पण जसजसं माझं मालाचं उत्पादन वाढत जाईल, मागणी वाढत जाईल, माझं स्केल ऑफ प्रोडक्शन आणि स्केल ऑफ डिस्ट्रीब्युशन वाढत जाईल तसतसं मी लेबर फोर्स वाढवत जाईल. नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये हे अत्यंत योग्य आहे. आणि पण आज करोनानंतर असं झालं की त्या इंडस्ट्रीला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जेव्हा 22 मेला शक्तिकांता दासनी आपल्याला इंटरव्ह्यू पत्रकार परिषद घेऊन अनेक घोषणा जाहीर केल्या याच्याबद्दलचा एक स्पेसिफिक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तो जरूर तुम्ही पहा. म्हणजे तो मुद्दा इथे संक्षेपाने घेता येईल, सविस्तरपणे तिथे पहा. शेवटी फेसबुक लाईव्ह सेशन आपण किती वेळ चालवू याला एक मर्यादा आहे आणि ऑलरेडी मी जवळजवळ 45 मिनटं बोलतो आहे याची मला कल्पना आहे आणि म्हणून मी हे उदाहरण देतो आहे. कृपा करून मी मार्केटिंग करतो आहे असं समजू नका. पण आज तुमच्या असं लक्षात येईल की आपण गुडफेथमध्ये एखादा डिसिजन घेतो पण तो गुडफेथमध्ये घेतलेला डिसिजन काही वेळेला तुम्हाला अनइंटेन्शनल इम्पॅक्ट देतो. आज मला एक जसं लक्षात आलं की आपण असं म्हटलं की रिझर्व्ह बँकेने की बाबा आज तुम्हाला करोनाला अचानकपणे 20 मार्चपासून लॉकडाऊनला जावं लागलं आणि त्यामुळे ह्या 50-60 दिवसामध्ये तुमची इच्छा असूनही प्रोडक्शन डिस्ट्रीब्युशनच थांबलं असं नाही तर त्यामुळे एकंदरीतच माझी इन्कम सायकल्स आणि माझ्या बिझनेसमधला लिक्विडिटी ऑफ फंड्सवरतीही परिणाम झाला आणि म्हणून तुम्हाला उद्योग सुरू करताना किंवा ती ॲक्टिव्हिटी करोनानंतर जसजशी रिस्ट्रिक्शन्स उठत जातील तसतशी ती ॲक्टिव्हिटी स्केलअप करताना जे तुमच्या हातामध्ये पैसे आहेत त्या पैशाचा उपयोग तुम्हाला तुमच्या उत्पादन वाढवण्यासाठी, रॉ मटेरियल परचेसेससाठी, सेमी गुड्स प्रोसेसिंगसाठी वापरता यावीत म्हणून जे तुमच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम आहे ती तुम्हाला वाढवण्यासाठी आम्ही 3 महिन्याची मुदत देतो. पहिल्यांदा आपण ती 1 जूनपर्यंत दिली होती, आता आपण ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवली. पण यातनं असं झालं की आज त्यामुळे माझ्या हातात पैसा असला तरीसुद्धा उद्या जर मला कंपनीने किंवा सरकारने परवानगी दिली तर माझा स्किल सेट ताबडतोब वापरता येणार आहे का? माझं प्रोडक्शन सायकल सुरू करता येणार आहे का? आज जवळजवळ 2, 2.5, 3 महिने ती फॅक्टरी बंद आहे, ती ऑफिसेस बंद आहेत. म्हणजे उद्या सरकारने परवानगी दिली तरी पहिले 2-4 दिवस कदाचित मला क्लिनिंगसाठी लागेल कारण दुकानांना आपण रिपेअर मेंटेनन्स करता उघडायची परवानगी दिली होती, अशी आपण फॅक्टरीजना किंवा ऑफिसेसना दिलेली नाही. आज आपल्याकडच्या महत्त्वाच्या क्लस्टरमधली बरीचशी ऑफिसेस बंद आहेत. म्हणजे गमतीने माझा ॲडमिनवाला म्हणला तसा त्यातला गमतीचा भाग सोडू. तो म्हणला साहेब केवळ मला AC डस्टर्स, AC क्लिनिंग, फ्लोअर क्लिनिंग किंवा टॉयलेट क्लिनिंगच करावं लागेल अशातला भाग नाही. कदाचित शक्यता आहे 20 मार्चला ऑफिस सोडताना आपल्यापैकी अनेकांना कल्पना नव्हती की दुसऱ्या दिवशीच आपल्याला ऑफिसला येता येणार नाही. तो म्हटला त्यातल्या काही कंपन्यांवरती पिऊन चहा ठेवलेले ग्लासही ठेवलेले असतील. आता त्याचा चिकटपणा जर त्या लॅपटॉपला आणि इतर सिस्टम्सला लागलेला असेल तर काय करू? कारण माझा जसा स्टाफ जाऊ शकलेला नाही तसा माझा क्लिनिंग स्टाफही जाऊ शकलेला नाही. आता हे उदाहरण मोठ्या प्रमाणावरती एक्स्ट्रापोलेट करा. मग जी मशीन बेस्ड कंपनी आहे त्याच्या प्रत्येक मशीनच्या मेंटेनन्सचं काय असेल ते इतके दिवस न वापरल्यानंतर जर माझ्या इन्शुरन्स क्लेम करायची वेळ आली तर त्याची गणितं काय असतील? माझ्या लाईफ इन्शुरन्समध्ये करोनाचा जर समावेश नसेल तर काय करावं लागेल?
म्हणजे तुम्ही लेबर रिफॉर्मचा विचार करताना याही गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि मग त्याची झालेली एक दुसरी परिणिती ही पहा, जेव्हा आपण हा शेवटी लेबर रिफॉर्मशी रिलेटेड पण तो फिनान्शियल रिफॉर्मशी गेला. आपण फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये किंवा फिनान्शियल पॅकेजेसवरती टीका करताना असं म्हणलं की अरे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट फारशी कुठे नाहीच आहे, हे सगळं लोन ड्रिव्हन आहे. ते लोन ड्रिव्हन ठेवण्यावाचून कोणाच्याही हातात जर लिक्विडिटी नसेल तर कुठनं पैसे मिळतील. आज सगळ्या मनामध्ये प्रत्येकाच्या भीती अशी आहे की केवळ मी व्याजदर कमी केला म्हणून पैसे कोणी गुंतवत नाही ना नवीन, आणि ही नवीन येणारा पैसा ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे ना. सरकारने द्यायचे म्हटलं तर सरकारकडेही लोन कसं परत येतं, म्हणजे सरकारचं फ्लो सायकल किंवा फ्लो ऑफ फंड्स चालू राहतं. इन्व्हेस्टमेंट म्हटलं की सरकारला कॅपिटल परत काढून घ्यायचं म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट करावी लागते. मग ती डिसइन्व्हेस्टमेंट आपल्याकडचा किती राजकीय किती सामाजिक विचार आहे ह्याची चर्चा करा ना. की नुसतं पहिल्या दिवशी मेक इन इंडियाचा उल्लेख करताना त्यांनी आम्ही काही सेक्टर प्रायव्हेटाईज करू म्हटलं, तर ज्या भाजपचं केंद्रात सरकार आहे त्याच संघ परिवारातल्या भारतीय मजदूर संघाने सांगितलं की आमचा स्वदेशीला विरोध नाही परंतु आमचा डिसइन्व्हेस्टमेंटला विरोध आहे. म्हणजे सरकार म्हणलं आत्ता कॅपिटल घालायला एक तर माझ्याकडे पैसे नाहीत, दुसरे मी घातलं तर ते परत काढायला राजकीय विरोध आहे, सरकार नाही कर्जाचा हप्ता देणार, कर्जावरती भर देणार तर काय करणार, हे त्यातलं राजकारण आहे. कारण त्यांना एकाच वेळेला सत्तेत फिरायचं आहे आणि दुसरीकडे अर्थकारणी चालवायचं आहे, यात गैर काहीच नाही ना. वन्स यू ॲक्सेप्ट पॉलिटिक्स ॲज अ प्रोफेशन, बरं हे केवळ फक्त केंद्र सरकारबद्दल खरं आहे अशातला भाग नाही, हे राज्य सरकारमध्येही खरं आहे. आणि आज आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की ज्या पक्षाचं केंद्रात राज्य आहे त्या पक्षाचं प्रत्येक राज्यात राज्य आहे अशातला भाग नाही. मग अशा वेळेला त्यांनी जो निर्णय घेतला की मी कर्जावरती येईन, तर कर्जावरती येताना जेव्हा तुम्ही त्याला मोरेटोरियम दिलात तेव्हा त्या लिक्विड फंड्समध्ये, त्या डेट फंड्समध्ये, त्या डेट इन्स्ट्रुमेंट्समध्ये ज्यांनी इन्व्हेस्टर म्हणून ज्यांनी प्रमोटर म्हणून पैसे गुंतवले त्यांचं नुकसान झालं. कारण पहिल्या 3 महिन्याचा मोरेटोरियम पुढच्या 6 महिन्यावरती गेला. आज तुमच्या लक्षात येईल की जेव्हा फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडने त्यांच्या 6 डेट स्कीम्स बंद केल्याची घोषणा केल्या, त्याच्यामध्ये काही घोटाळा आहे म्हणून नाही केलेला. मी काही फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडचा प्रवक्ता नाही, परंतु या क्षेत्राशी गेली 30, 35, 38 वर्ष निगडीत आहे पॉलिसी आणि इम्प्लिमेंटेशन म्हणून. त्यामुळे माझ्या लक्षात आलेला मुद्दा असा आहे की ते म्हणतात त्याच्यात तथ्य आहे की अत्यंत चांगल्या उद्देशाने सरकारने किंवा रिझर्व्ह बँकेने सांगितलं, हे रिफॉर्म्सच आहेत की नाही, सरकारने किंवा रिझर्व्ह बँकेने सांगितलं की वी आर गिव्हिंग यू द कन्सेशन टू रिपे. त्यांनी लोन वेव नाही केलेलं, लक्षात घ्या, त्याच्यातही राजकारण आहे. लोन नाही वेव केलेलं. ॲग्रिकल्चरचं लोन वेव झाली, इंडस्ट्रीयलचं लोन वेव नाही झालेलं. कारण इंडस्ट्रियलिस्ट आर नॉट दॅट पॉलिटिकली सेन्सिटिव्ह अँड कॉन्सन्ट्रेटेड वोटर ब्लॉक ॲज ॲग्रिकल्चर ऑर फार्मर इज. और माझे जे काही सो कॉल्ड वेगवेगळ्या पक्षांचे रूलर आहेत यांच्यातले ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जेवढी लोकं आहेत त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट तेवढी ज्याच्यात आहे तेवढी त्यांची इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीमध्ये नाही, हेही त्यातलं राजकारण असू शकतं. बट आय एम नॉट ऑन दॅट. तर ते जे पैसे परत आले नाहीत त्यामुळे तुम्हाला आणि मला रिडम्शन करता पैसे द्यायला पद्धतच राहिली नाही. आणि म्हणून तर फ्रँकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडच्या एका जागतिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांनी असं म्हटलं की तुमचे सतत बदलणारे नियम ही गोष्ट होते. मग याचाही मला रिफॉर्म्स म्हणून करताना विचार करावा लागतो. तुम्ही जे मगाशी प्रश्न विचारला की स्वदेशी याचा अर्थ तो आहे का, तर तसं नाही आहे. पण स्वदेशी याचा कसे वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होतात पहा. याच एक पॅकेजचा भाग म्हणून जे म्हटलं तर आर्थिक सुधारणा आहे, म्हटलं तर तो लेबर रिफॉर्म आहे की पहा सरकारने त्या 6 दिवसाच्या ज्या घोषणा केल्या त्याच्यात काही ठिकाणी म्हटलं की आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न वाढवायची मुदत वाढवून दिली. ती केव्हा करता वाढवायची हे सांगितलं. GSTची मुदत वाढवून दिली, ते किती काळा करताय ते वाढवून दिलं. काही ठिकाणी कन्सेशन्स दिली, जसं मी आत्ता मोरेटोरियमचा उल्लेख केला, तो किती महिन्या करताय हे सांगितलं. पण जेव्हा त्यांनी प्रॉव्हिडंट फंडाची घोषणा केली त्यावेळेला त्यांनी असं म्हणलं की MSME आणि प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉयरना आम्ही अशी सवलत देतो की जे आज मितीला 24% प्रॉव्हिडंट फंडामध्ये जमा होत होते, म्हणजे 12% पगारातनं कापले जात होते कर्मचाऱ्याच्या आणि 12% एम्प्लॉयर देत होता, त्याच्याऐवजी 20% करतो. मग तो 20% कशासाठी करतो की 10% माझ्या एम्प्लॉईच्या पगारातनं कापीन, 10% एम्प्लॉयर देईन. याचं त्यांनी अर्थकारण काय सांगितलं, म्हटलं तर हा लेबर रिफॉर्म आहे की नाही आणि म्हटलं तर हा इकॉनॉमिक रिफॉर्म आहे की नाही. कारण याची घोषणा करताना हा आत्ता फक्त 3 महिन्या करताय का 6 महिन्या करताय का 9 महिन्या करताय याचा कुठेही उल्लेख नाही. ते तसे असू शकतात पण आज मी तिला उल्लेख नाही आहे. मग हा नियम अर्थकारण म्हणून घेतला का घेतला
की जर ते 4% वाचले तर 2% एम्प्लॉयरच्या उद्योजक म्हणून आणि 2% कर्मचाऱ्याच्या ग्राहक म्हणून हातात राहतील. जे उद्योजकाच्या हातात राहतील ते तो प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी करता वापरू शकेल. जे नागरिकाच्या हातात राहतील ते कन्झम्पशन आणि डिमांडच्या भरोसात वापरावं लागेल. त्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी वाढेल. फंटॅस्टिक. पण मग जर हे पैसे मी शेवटी प्रॉव्हिडंट फंडमध्ये तुम्ही आणि मी व्यक्ती म्हणून, कारण आता हा लेबर लॉ झाला, जर मी व्यक्ती म्हणून त्याच्यामध्ये गुंतवत असेल तर प्रॉव्हिडंट फंडातली रक्कम रिटायर होताना माझ्या हातात लमसम मिळावी अशी म्हणून येते. मुळात प्रॉव्हिडंट फंडावरचे रेट कमी होत आहेत, ते सातत्याने कमी होत आहेत, ते आजच कमी होत आहेत अशातला भाग नाही. बरं, प्रॉव्हिडंट फंड ज्याच्यावरती ज्याच्यात पैसे गुंतवतो त्या जीसेकची पंचायत होते. तो प्रॉव्हिडंट फंड ज्याच्या डेटमध्ये गुंतवतो त्याच्या मार्केटची पंचायत होते. म्हणजे अशाही दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये माझा व्याजदर कमी, मुळात माझं मुद्दल कमी, मग प्रॉव्हिडंट फंड म्हणून माझ्या हातात आलेली रक्कम किती. मग हे जसं होत जाईल तसं जर मी इन्व्हेस्टमेंट करत असेन तर ती लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटकडनं मी मीडियमकडे येईन की नाही, मी ती शॉर्ट टर्ममध्ये येईन की नाही. म्हणजे आर्थिक सुधारणांसोबत ह्याच्यातलं गणित पहा. प्रायव्हेट सेक्टरला म्हणले सरकारी कर्मचाऱ्यांना, सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटला मात्र हात नाही लावला. कारण मगाशी जे मी ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीचं सांगितलं तेच इथं आहे. जितकं सरकारी नोकर आणि सरकारी नोकरांच्या युनियन या पॉलिटिकली सेन्सिटिव्ह आणि पॉलिटिकली डॉमिनेटिंग आहेत, तेवढ्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या लेबर्सच्या युनियन्स त्या ना पॉलिटिकली सेन्सिटिव्ह आहेत ना पॉलिटिकली डॉमिनेटिंग आहेत. आणि त्यातही आताच्या सर्व्हिस सेक्टर डॉमिनेशनमध्ये IT कंपन्यांमधनं किंवा फार मोठ्या प्रमाणावरती फिनान्शियल सर्व्हिसेसच्या कंपन्यांमध्ये बँकिंग आणि इन्शुरन्सचा जर अपवाद वगळला तर आपल्या देशामध्ये आता युनियन मुवमेंट काय स्वरूपाची राहिली. म्हणजे जो तुमच्यावर दबाव आणू टाकतो त्याची राजकीय गरज मी लक्षात घेतो, कारण तो राजकीय दबाव होतो आणि मग त्यातनं सामाजिक गरज जन्माला येते का या दृष्टिकोनातनं याचा विचार केला पाहिजे. 3 मुद्द्यांचा मी उल्लेख करतो की आत्मनिर्भर स्टेट्समध्ये आत्मनिर्भर भारत, म्हणजे डू वी नीड आत्मनिर्भर स्टेट्स टू बिकम आत्मनिर्भर भारत. हा प्रश्नही माझ्या आजच्या विषया इतकाच हायली पॉलिटिकल आहे. जे अगदी साधं उदाहरण सांगतो की आत्मनिर्भरता ही जॉग्राफी ठरवणार नाही आहे, आत्मनिर्भरता ही ॲक्टिव्हिटी ठरवणार आहे. मग जी ॲक्टिव्हिटी सेंट्रल लिस्टमध्ये येते, उदाहरणार्थ डिफेन्स, तिथे तुम्हाला आत्मनिर्भर भारत लागेल. जी ॲक्टिव्हिटी कंकरंट लिस्टमध्ये किंवा फक्त स्टेट लिस्टमध्ये येते तिथे नॅचरली तुम्हाला आत्मनिर्भर स्टेट लागणार आहे. कारण शेवटी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की एकदा GST तुम्ही इम्प्लिमेंट केल्यानंतर एका पद्धतीने आत्मनिर्भर स्टेट आणि आत्मनिर्भर भारत हे एकाच वेळेला म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह सेट्स आहेत आणि एकाच वेळेला म्युच्युअली इन्क्लुझिव्ह सेट्स आहेत. हे आपण मान्य करूया. याचं उदाहरण देतो. तसंच आणि ह्याच्यामधला जो निगडीत भाग आहे ना तो असा आहे की आता या जी करोनाची कॉस्ट आहे ती तुम्ही कोण कधी कशा किती प्रमाणामध्ये बेअर करणार आहात याच्यावरनं ती तुमच्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे जोशी सर, की आत्मनिर्भर स्टेट्स की आत्मनिर्भर भारत. अदरवाईज मला सांगा ना, तसं जर नसतं तर त्या मायग्रंट लेबरचे 85% सेंट्रल गव्हर्नमेंट सोसेल आणि 15% स्टेट गव्हर्नमेंट सोसेल. तुम्ही मला सांगा ना, हा मुद्दा इतका राजकीय हमरातुमरीचं व्हायचं कारण काय? तो मुद्दा राजकीय हमरीतुमरीचं व्हायचं खरं कारण असं आहे की मायग्रेशन लेबरमध्ये आज भीती अशी, आजच्याच पेपरमध्ये आपण सगळ्यांनी वाचलं की महाराष्ट्रातनं आपण एकदा असे लेबर बाहेर जायची परवानगी दिली आणि सुविधा दिल्यानंतर 11 लाख कर्मचारी गेले. त्यातले जास्तीत जास्त UPमध्ये गेले, त्याच्या खालोखाल बिहारमध्ये गेले, त्याच्या खालोखाल छत्तीसगडमध्ये गेले आणि त्याच्या खालोखाल झारखंडमध्ये गेले. उद्या जर आपण कल्पना करू की आज सकाळी जी बातमी आली की महाराष्ट्रातले हे 13 विभाग सोडून बाकीच्या ठिकाणी कमर्शियल ॲक्टिव्हिटी सुरू करू, या 11 लाखातले निम्मे जरी तिथले असले तरी आता ती ॲक्टिव्हिटी स्केलेबल प्रमाणामध्ये करत असताना जर समजा आपण असं म्हणलं की त्या ग्रीन झोनमधले बाबा 5 लाखच आहेत, कारण रेड झोनमध्येच मेजर ॲक्टिव्हिटी आहेत, मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, म्हणून मी 5 लाख म्हणलं. ते 5 लाख सबस्टिट्यूट एका वेळेला जरी करायचे नसले तरी मीडियम टर्ममध्ये 5 लाख मी महाराष्ट्रातनं सबस्टिट्यूट करू शकणार आहे का? आज म्हणजे आज ते जो लेबर परत गेला, आयदर त्याला त्याच्या खर्चाने परत यावं लागेल किंवा सरकारानं ती व्यवस्था करावी लागेल. मग आता जिथे हे परत गेले त्यातल्या एखाद्या स्टेटनी स्टँड असा घेतला, तुम्ही येताना आलात की नाही, आता मी तुम्हाला परत जाऊ देणार नाही,
किंवा काही लेबरनी असा विचार केला की अरे बाबा, जेव्हा मी हालात होतो तेव्हा माझे फार हाल झाले, मग तिकडे एका परक्या ठिकाणी जाऊन मी हालात राहायच्या ऐवजी माझ्या स्वकीयांमध्ये राहील. आता आपण वन रेशन वन नेशन कार्ड घेतलं आहे, म्हणजे म्हटलं तर अत्यंत चांगला रिफॉर्म आहे हा. इकॉनॉमिक रिफॉर्म आहे, कारण योग्य माणसाला आधारच्या बेस काम मिळावं असं आपण म्हणतोय. आपण आत्ता त्या 5 दिवसाच्या पॅकेजेसमधनं मनरेगाचं अलोकेशन वाढवलं आहे. त्या मनरेगातनं तिथे जर जॉब तयार झाले तर जो अनस्किल्ड लेबर आहे तो म्हणेल इथे घमेलं उचललं काय, तिथे घमेलं उचललं काय. पण जो स्किल्ड लेबर आहे तो म्हणेल माझ्याकडे जे स्किल आहे तशी जर इंडस्ट्री मी या 5 राज्यात गेलो आहे तिथं नसेल, पण महाराष्ट्रात असेल, तर मी कदाचित जायचा विचार करेन का. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे की आत्मनिर्भर स्टेट तिथे होतील जिथे मी तो लेबर ॲब्सॉर्ब करू शकेन. तिथे ते आत्मनिर्भर स्टेट होऊ शकणार नाहीत जिथे तो लेबर ॲब्सॉर्ब होत नाही आणि स्थानिक लेबर ते स्किल मिळवत नाही. मी कितीही स्किल सेटचा विचार केला तरीसुद्धा मला प्रत्येक गोष्ट ऐन वेळेला स्किल शिकून येणार नाही ना. एक साधं उदाहरण घेतो. आत्ता आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये आपण डिफेन्स सेक्टरमध्ये मेक इन इंडिया किंवा फार मोठ्या प्रमाणावरती काम करू. ते एकटं आपणच करतोय अशातला भाग नाही आहे. अमेरिकाही जेव्हा म्हणते बी अमेरिकन बाय अमेरिकन, दुसरं काय असतं. जेव्हा फ्रान्समधल्या सनोफीला सगळ्यात पहिल्यांदा करोनावरचा शोध लागला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जर मोठ्या प्रमाणावरती या गोळ्या यशस्वी झाल्यानंतर कमर्शियल प्रोडक्शन केलं तर त्याची खूप मोठी बॅच ही आम्ही अमेरिकेला पाठवू का. आता ती फ्रान्सची कंपनी, आरडाओरड केली जर्मनीने, कारण तो युरोपियन युनियनमधला मोठा माणूस आहे. म्हणजे अशाही रिस्ट्रिक्शन्स आहेत. स्वदेशीमध्ये केवळ माझा माल चांगला आहे म्हणून नव्हे तर इतर माल मी घेऊ शकणार नाही म्हणून सुद्धा करावं लागेल का, असंही अर्थकारण आणि समाजकारण आहे. मी डिफेन्समध्ये परत येतो. आता जर आपण कल्पना अशी केली की डिफेन्समध्ये आपण 49% 74% FDI वाढवले. ती FDI फक्त मनीची आहे, ती FDI फक्त फंड्स आणि टेक्नॉलॉजीची आहे का ती तंत्रज्ञाची आहे, याचा विचार केला पाहिजे. याचं पुरेसं स्पष्टीकरण आज सरकारने दिलेलं नाही. त्याचं स्पष्टीकरण कदाचित सरकार येणाऱ्या काळात देईल. सगळे पत्ते मी आत्ता कशाला उघड करू, कसा प्रस्ताव येतोय ते पाहू आणि मी इव्हॅल्युएशन करीन, असं राजकारण असू शकतं. कारण जगामध्ये स्वदेशी जरी आपण म्हटलं कितीही तरी काही देश असे आहेत, एक अमेरिका आहे, दुसरा चीन आहे, की ह्या दोन्ही देशांच्या GDP मधला फार मोठा वाटा हा डिफेन्समधनं येतो. त्यामुळे जगामध्ये युद्ध होत राहणं, जगामध्ये अशांतता होणं ही त्यांची जेवढी मिलिटरीची गरज आहे तेवढी त्यांची इकॉनॉमिकल गरज आहे. मग मी जसा विचार केला की आता चीनला तोड म्हणून अमेरिका मला म्हणली की जिओ स्ट्रॅटेजिक्स म्हणून येतो. जिओ स्ट्रॅटेजिक्सच्या विषयाकडे नंतर जाता येईल. आज वेळेच्या अभावी मला तो मुद्दा घेता नाही येणार, कारण ऑलरेडी आता 8 साडेआठ झालेले आहेत. तर जिओ स्ट्रॅटेजिक म्हणून जर अमेरिका माझ्याकडे आली तर मला विचार करता येईल की नाही. मग अमेरिका जर मला म्हणली की आपल्याला अमेरिकेचं राजकारण माहिती आहे, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोणीही असला की तो भारतात आला तर तो भारताविषयी बोलतो, तो पाकिस्तानमध्ये गेला की तो पाकिस्तानच्या बाजूंनी बोलतो. ज्या डोनाल्ड ट्रम्पना वेलकम इंडिया करून आपण बोलावलं आणि इतकी लाखो लोक जमवली, त्याच वेळेला करोनाचा विचार का केला नाही असं काही जण म्हणतात. त्याच्याकडे आपण राजकीय टीका म्हणून दुर्लक्ष केलं तरी आज त्याच ट्रम्पने असं सांगितलं की नाही, कोणी विचारलं नव्हतं की भारत आणि चीनच्या सीमारेषेवरती जो वाद आहे, जे तणाव आहे, तुमचा जो मगाचा प्रश्न होता, त्याच्यामध्ये मध्यस्थी करायला अमेरिका तयार आहे. कल्पना करा तुम्ही, ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स आहे की नाही. आज करोनामधले सगळ्यात जास्त पेशंट अमेरिकेत गेलेत, 1 लाख लोक गेलेत. जगातला तो सगळ्यात मोठा आकडा आहे. करोना चीनमध्ये जन्माला आलेला आहे. तरीसुद्धा आज अमेरिका चीनबद्दल असं म्हणते मी मध्यस्थी करू का. याचं कारण असं आहे की चीनही मला आज अमेरिकेमध्ये खपतोय. अमेरिकेच्या बहुतांश FDI ह्या चीनमध्ये आहेत. मग आता ह्याच्यामध्ये अर्थकारण, राजकारण, समाजकारण सगळं आहे की नाही. आणि असं केलं की एकीकडे मी शांततेचाही विचार करतो, दुसरीकडे उद्या जर चीन आणि भारताची जुंपलीच तर अमेरिकेकडनं भारत शस्त्रास्त्र घेईल का. मग ती जर मला विकायची तर तशा युद्धामध्ये मी जास्त पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये बार्गेनिंगच्या दृष्टीने बार्गेनिंग करीन किंवा करू शकेन असं जर भारताला वाटत असेल, आपल्या देशाला वाटत असेल, तर तो आत्ता टर्म्स कशाला स्पष्ट करेल. याची गणितं लक्षात घे. आणि हे स्वदेशीचं बदलतं स्वरूप आहे.
की अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर पहा, तेवढ्याकरता कदाचित लोकमान्य टिळकांचा उल्लेख पंतप्रधानांच्या किंवा अर्थमंत्र्यांच्या घोषणेत नसेल. बरं, तुम्ही हा उल्लेख केला नाही असं आपल्या महाराष्ट्रातला भाजपही म्हणलेला नाही. कदाचित तेवढी हिंमत नसेल, तेवढी त्यांची पहुंच नसेल किंवा तेवढा वकूब नसेल आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या. आय एम नॉट ऑन दॅट. पण ह्याच्यामध्येही स्थानिक राजकारण आहे. यातलं दुसरंही राजकारण असेल की मुळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा डिफेन्समध्ये पूर्णपणाने भारतीय प्रोडक्शन झालं पाहिजे. ही मागणी ही मागणी लोकमान्य टिळकांनी केली आहे. हे विषयांतर नाही आहे. 1891 साली नागपूरला जे काँग्रेसचं अधिवेशन झालं की डिफेन्समधला तुम्ही जो स्वदेशीचा किंवा मेक इन इंडियाचे करता त्याचे बदलते कंटूर्स कसे आहेत, आर्थिक सुधारणांचं सामाजिक राजकारण या विषयाला धरून हा मुद्दा आहे. 1891ला जेव्हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये पहिल्यांदा मागणी केली की जे आज हिंदुस्थानी सैनिक, त्यावेळेला आपण हिंदुस्थानी सैनिकच म्हणत होतो, भारतीय सैनिक म्हणत नव्हतो, कारण आज या शब्दावरनं वादावादी राजकारण होईल, पण त्यावेळेला ते राजकारण व्हायचं कारण नव्हतं. आज जे हिंदुस्थानी सैनिक ब्रिटिश फौजेमध्ये आहेत त्यांना जिथे जिथे ब्रिटिश सरकारची गरज असेल तिथे त्यांनी जावं, कारण त्यामुळे वेगवेगळे भूभाग आणि त्या भूभागानुसार बदलावी लागणारी लष्करी हल्ल्यांची रचना, स्ट्रॅटेजी याची आपोआप ओळख भारतीय सैनिकांना होईल. पण आमची मागणी अशी आहे की जिथे जिथे भारतीय सैनिक जातील ते तुम्ही म्हणाल तिथे जातील, पण जर तिथे भारतीय सैनिक जाणार असतील तर ते वापरणारी शस्त्रास्त्र, बंदुकीच्या गोळ्यांसकट सगळ्या वस्तू भारतात झाल्या पाहिजेत. त्यासाठी परकीय तंत्रज्ञान चालेल, त्यासाठी परकीय भांडवल चालेल, पण परकीय तंत्रज्ञ जर इथे येणार असतील तर त्या रचनेमध्येच असं पहिल्यापासून स्पष्ट पाहिजे की किती दिवसामध्ये हे तंत्रज्ञ आमच्या इथल्या लोकांना तयार करतील आणि आपल्या आपल्या देशात ते परत जातील. इतकी स्पष्ट मागणी लोकमान्य टिळक तेव्हा करतात. टिळकांना ही मागणी करणं शक्य होतं, कारण टिळक ही स्ट्रॅटेजिस्ट होते. ते म्हणले मागायचं असेल तर सगळंच मागू ना, मग बघू काय करायचं ते. दुसरं, टिळकांना असं माहिती होतं की यातलं मी कितीही मागितलं तरी ब्रिटन करणार नाहीये, काही विशिष्ट मर्यादेत करेल. आज ती परिस्थिती नाही आहे ना. भारत कदाचित आमचा देश म्हणून आम्ही असं म्हणत असू, आत्ता ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी मी कशाला उघड करू. तुम्ही कल्पना करा की स्वदेशी भारतमध्ये याचाही उल्लेख आहे. स्वदेशी भारतमध्ये केवळ माझ्या इस्रोच्या टेस्टिंग फॅसिलिटीज मी प्रायव्हेट सेक्टरला उपलब्ध करून देईन एवढाच उल्लेख नाही आहे. त्याच्यामध्ये एक संकेत आहे. त्याच्यामधला जो FDIचा उल्लेख आहे तो अशासाठी आहे की बहुतांश महत्त्वाचं स्ट्रॅटेजिक रिसर्च आणि डेव्हलपमेंट हे इस्रो करेल. त्याच्यामध्ये मी FDI फंड्स म्हणून येऊ देईन, परंतु तिथे बाकीच्या ठिकाणी मी PPP घेणार नाही. पण जे स्ट्रॅटेजिक नाही आहे, पण जे परग्रहाचे मिशन आहेत, मंगळाचं एक्सप्लोरेशन करायचं आहे, इतर आत्ताच्या अनटेस्टेड अनचार्टड सॅटेलाइट्सचं ग्रहांचं मला एक्सप्लोरेशन करायचं आहे, तर ही जी मिशन्स आहेत ही मिशन मात्र आम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवरती करू. आज या अनचार्टड एरियामध्ये फक्त चीन आणि अमेरिका आहेत. शांतपणाने आम्ही तिथे येतोय हेही सांगण्याचा स्वदेशीचा भाग आहे की नाही, याची सांगड आपण लक्षात घेऊया. इस्रो केवळ एवढंच काम करतं असं नाही. त्यामुळे मला जे जाहीर करता येतं ते मी केलं, पण आपण तुमच्या लक्षात असेल याचा सविस्तर उल्लेख माझ्या अनेक भाषणांमध्येही आहे आणि माझ्या पुस्तकांमध्येही आहे. जरूर तुम्ही त्या पुस्तकं खरेदी करून वाचायचा विचार करा, कारण याची सगळी बॅकग्राऊंड तुमच्या मनामध्ये येईल. तुमच्या लक्षात असेल तर 26 मे 2014ला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्याच्यानंतरची त्यांची जी पहिली असाइनमेंट होती ती इस्रोमध्ये आहे. त्यावेळेला आपण इस्रोनी एका दिवशी 18 सॅटेलाईट लॉन्च केले. दॅट वॉज अ नॅशनल रेकॉर्ड. त्यावेळेला त्या शास्त्रज्ञांचं कौतुक करताना पंतप्रधान आपले असं म्हणाले की ही जी आपली जी सॅटेलाईट लॉन्चिंगची सुविधा आपल्याकडे आहे, आपल्याकडे जे स्किल आहे, जे एक्सपर्टीज आहे, ते आपण सार्क देशांना देऊया का. आपल्याला असं वाटलं की ही इज बोर्डिंग हिमसेल्फ, कारण तेव्हा आपण पहिल्यांदा ते पंतप्रधान होते, दिल्ली राजकारणाला नवीन होते आणि त्यांच्या शपथविधीला सार्क राष्ट्रांचे प्रमुख आले होते.
2019ला पुन्हा ते निवडून आले, पुन्हा ते पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. त्यांची पुन्हा पहिल्या काही असाइनमेंटमधली असाइनमेंट सार्कची इस्रोची होती, कारण त्यावेळेला आपण 100पेक्षा जास्त सॅटेलाईट उडवले होते आणि त्याच्यातले जवळजवळ 102 सॅटेलाईट म्हणजे 16चा अपवाद बघता 118 आपण लॉन्च केले. त्यातले 102 आपण वेगवेगळ्या देशांकरता लॉन्च केले. यातल्या प्रत्येक स्टेपमध्ये आपण पैसा मिळवला. त्यातनं आपला फॉरेक्स रिझर्व्ह झाला की नाही. मग आज त्यांनी तेवढंच केलं असं नाही. आज जेव्हा आपण आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये असं म्हणतो की ई लर्निंग वुड बी माय नेक्स्ट थ्रेट. आता तुम्ही मला सांगा की ई लर्निंगमध्ये मला लँड रिफॉर्म नको आहे, पण ई लर्निंगमध्ये मला लेबर रिफॉर्म हवा आहे. कारण ई लर्निंग म्हटल्यानंतर त्या प्रायमरी स्कूलपासून वरच्या लेव्हलपर्यंतचा केवळ शिक्षकांचा स्किल सेट बदलतोय अशातला भाग नाही, आपल्या मुलांचाही स्किल सेट बदलावा लागतोय. आज अगदी ज्युनियर KG सिनियर माझ्या अनुभवातनं मी सांगतो तुम्हाला. माझा नातू सिनियर KGमध्ये आहे. आज त्याचा ऑनलाईन शाळा चालू झाली आहे. पूर्वी तो जेव्हा बसमधनं शाळेमध्ये जायला बसत होता त्यावेळेला त्याला शाळेच्या बसमध्ये सोडणं एवढाच माझा रिफॉर्म होता. आज घरातल्या आजी आजोबांना किंवा त्याच्या आई वडिलांना त्या मुलाबरोबर बसावं लागते, कारण तो 5 वर्षाचा मुलगा कसं काय ते करणं ते करतायत. पण त्यामुळे त्या आई वडिलांनाही आपला स्किल सेट बदलावा लागतोय की नाही. मग हा स्किल सेट बदलणं हे ते केवळ मला लॅपटॉप चालू करता येतं का, मला आयपॅड चालू करता येतं का, मला टॅब चालू करता येतं का, मला वायफायला कनेक्ट करता येतं का, याच्या पुरेसा मर्यादित नाही आहे. आय हॅव टू गेट माय सेल्फ ॲकस्टम्ड. त्याच ई लर्निंगच्या आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये असं त्यांनी सांगितलं की आजपर्यंत अशा ई लर्निंगचा माझ्या देशात एकच चॅनल होता, आता आम्ही 4 चॅनल करू. याच्यामध्ये FDI आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे. 1ली ते 10वी प्रत्येक वर्षासाठी आम्ही वेगवेगळे टाईम स्लॉट्स करू. म्हणजे तुम्ही कल्पना करा की ह्याचा त्यांनी शांतपणाने सांगितलेला अर्थ काय झाला. कारण या 10 इयत्ता त्यांचे निदान कमीत कमी 7 विषय आणि आपल्या इकडच्या रिजनल लँग्वेजेस म्हणजे 10x7 इतके रिजनल लँग्वेजेस अगदी सायमल्टेनस आपण चालवले. काही प्रमाणामध्ये म्हटलं तरी शांतपणाने हा ई लर्निंगचा चॅनल आम्ही 24 तास चालवू असं सरकारने सांगितलं की नाही तुम्हाला. मग इज इट नॉट अ लेबर रिफॉर्म. याचा अर्थ केवळ करोनामधलं सोशल डिस्टन्सिंग म्हणून मला स्टॅगर्ड स्टुडंट्स संख्या आणि स्टॅगर्ड स्कूल आवर्स नाही ठेवायचे आहेत. कारण हे ई लर्निंग मी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट नाही काही भागात कंपल्सरी करतोय, टेक्निकल कोर्सेस नाही मी कंपल्सरी करतोय, सेल्फ ऑटोनॉमस आणि सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस नाही मी सुरू करतोय. मग ह्याचा अर्थ ह्याच्या पुढे एज्युकेशन इज अ 24/7 मल्टिप्लाइड बाय 365 डेज अशी इंडस्ट्री झाली की नाही. मग इज इट नॉट अ लेबर रिफॉर्म. इज इट नॉट अ स्वदेशी. कारण हे आपल्याला माहिती आहे की सेल्फ फायनान्सिंगमध्ये अशा पद्धतीचे आपल्याकडे कोर्सेसच नाहीत. मी जर फूड प्रोसेसिंग युनिट फ्रूट्सकडे नेणार असेल तर ती लॉजिस्टिक काय प्रमाणामध्ये बदलतील. आता जेव्हा एव्हिएशन बदलणार आहे त्यामुळे हॉटेलिंग बदलणार आहे, त्याची लॉजिस्टिक्स काय असतील. मग तिथला जो एक्सेस लेबर फोर्स आहे तो मला इथे वापरता येतो का. तुमचा जो पहिला शशांक कुंभारेचा प्रश्न होता की एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या अशा पद्धतीचा डिस्ट्रीब्युटेड डेटाबेसचा करता येईल की नाही. याचं साधं उदाहरण सांगतो. काल का परवाच्या पेपरमध्ये योगी आदित्यनाथांची मुलाखत आली आहे आणि त्याच्यावरनं एक व्हॉट्सअप मेसेज, त्यातला पॉलिटिकल कलर आणि अभिनिवेश सोडून द्या, आपण फक्त फॅक्ट म्हणून पाहूया. हे त्या अर्थकारणाचं किंवा आर्थिक सुधारणांचं सामाजिक राजकारण असतं. योगींनी काय सांगितलं, योगी आदित्यनाथांनी की आम्ही केवळ कुठच्या राज्यातनं आमच्याकडे किती माणसं येतोय याचा डेटाबेस नाही ठेवत आहोत. आम्ही त्यांच्याकडून पूर्णपणाने काय पद्धतीचा त्यांचा स्किल सेट आहे याचा विचार करतोय. म्हणजे आता माझ्याकडे कुठचा स्किल सेट डेव्हलप झालाय किंवा निर्माण झालाय याचा विचार करू. याचं एक साधं उदाहरण सांगतो लॉजिस्टिक्सच्या दृष्टिकोनातनं आणि समारोपाकडे वळतो की हे उदाहरणातनं मी हे पैलू सांगतो. एक सारखे ते शब्द वापरण्यापेक्षा आपण साधारणपणे नेहमी म्हणतो आणि माफ करा सलग दुसरं फेसबुक लाईव्ह सेशन घेतल्यामुळे आणि आज दिवसभर ऑफिसच्या फोनवरती बोलल्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा भाषण करताना 1.5 तासात पाणी प्यायला लावलं. मनापासून माफी मागतो त्याच्याबद्दल. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की नितीन गडकरींची ही एक इंटरव्ह्यू आपण पाहिला, लोकसत्तेनेही घेतला होता आणि बाकीच्यांनीही घेतला आहे.
कारण अशा सगळ्या काळामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरवरती जोर देतो आणि आपल्या देशातल्या सगळ्या रोडवेजच्या, फ्लायओव्हर्सच्या, ब्रिजची फार मोठ्या प्रमाणावरती असलेला बिझनेस हा उत्तर प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन चालवतं. आपल्या देशात ज्या मोजक्या स्टेट ऑटोनॉमस बॉडीज प्रॉफिटमध्ये आहेत त्यातला एक आहे. ते इतके दिवस त्या राज्यातले मायग्रंट लेबर आपल्याकडे असतानाही प्रॉफिटमध्ये होते. आज तुम्ही कल्पना करा, हा इतका मायग्रंट लेबर तिथे गेला. एवढ्याकरता मी मगाशी म्हटलं की 11 लाखातली मॅक्सिमम संख्या UPमध्ये गेले. ते पार अनस्किल्डपासून सेमी स्किल्डमध्ये आहेत, फुल्ली स्किल्डपर्यंत आहेत. आणि आपल्याला एक फ्लायओव्हर बांधायचा तर खर्चुली हे सगळे स्किल सेट चालतात. म्हणजे त्यांची व्हायबिलिटी आणि त्यांची प्रॉफिट पोटेन्शियल्स किती वाढली. मग ह्याच्यामध्ये समाजकारणी आहे की नाही, काय तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे लोक येणार नाही आहेत की नाही. आपण अनेक राज्यांना वेगळ्या पद्धतीने पूर्वी स्वदेशी आणि स्थानिकांचा विचार केला, आज तो वेगळ्या पद्धतीने करावा लागेल की नाही. धोरण म्हणून काही वाईट आहे का? धोरण म्हणून वाईट नाही. आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा फरक असा आहे की तुम्ही उद्योजक असा, तुम्ही नागरिक असा, तुम्ही ग्राहक असा, तुम्ही विद्यार्थी असा, तुम्ही पालक असा. एक इकॉनॉमिक्स रिफॉर्म नकळत आपल्याला कोविडनी शिकवला आहे. आणि तो हा आहे की हेन्सफोर्थ देअर वुड बी व्हेरियस रिस्ट्रिक्शन्स ॲज फार ॲज द थिंग्स विच वी आर टॉकिंग अबाउट इज कन्सर्न. याचं कारण अशासाठी आहे की आज लिक्विडिटीच्या संकल्पनाच बदलत आहेत. मला शांतपणाने असं वाटतं की आपल्याकडे तुम्ही जे मगाशी डेटा सेंटरचा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विचार केलात ना, या क्षेत्राशी या ना त्या स्वरूपामध्ये माझी 40च्या 40 वर्ष मी निगडीत आहे. कारण तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे, आय स्टार्टेड माय करिअर विथ ICL UK सबसिडरी ॲज अ प्रोग्रॅमर अँड देन आय स्लोली शिफ्टेड. आणि NSDL तर काय पद्धतीचं तुम्हाला काम माहिती आहे. तुम्हाला खरंच सांगू का, हा डेटाबेस वापरण्याची पॅटर्न्स आपल्याला शोधावे लागतील. कारण सांगतो ना की आता मला दिवसाला दूध किती लागेल सोसायटीत मागवायला, याचा जर मी डेटाबेस तयार करत असेल तर त्याची एक्स्ट्रापोलेशन्स आहेत की नाही. हा आपणच केला अशातला भाग नाही. अगदी साधं उदाहरण सांगतो की किती डेटा मायनिंगची आपण कामं केली. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की डेटा सेंटर इंडस्ट्रीला मरण नाही आहे. म्हणजे जसं केवळ मी हार्डवेअरमधनं सॉफ्टवेअरमध्ये जास्त डिमांडमध्ये गेलो, सॉफ्टवेअरपासून नेटवर्कमध्ये मी गेलो, येणाऱ्या काळामध्ये धिस वुड बी द थिंग. अगदी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आजपर्यंत मी JCLच्या जोरावरती पैसे कमावले. येणाऱ्या काळामध्ये मला रिग्रेशन टेस्टिंग, व्हॉल्यूम टेस्टिंगचं काम करावं लागेल. हे काम जितकं डेटा सॉफ्टवेअर कंपनी करू शकते तितकंच डेटा सेंटर कंपन्याही करू शकतात. डेटा सेंटर कंपन्यांचा स्मॉल साईज आहे कम्पेअर्ड टू अ सॉफ्टवेअर कंपनी. माझं संपूर्ण लेबर पॅकेज बदलतं ना, माझं संपूर्ण इंटेक्स बदलतं ना. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये हे डेटा मायनिंग पहिल्यापासून होतं. येणाऱ्या काळामध्ये आपण ते कन्झ्युमर गुड्समध्ये करू. इतके दिवस मी फक्त माझ्या क्रेडिट कार्ड एक्सपेंडिचरवरती करत होतो. तुम्हाला काय वाटतं डेटा मायनिंगपेक्षा वेगळं सरळ होतं? साधं उदाहरण घ्या ना. तुम्ही पूर्वीही करोनाच्या आधी क्रेडिट कार्डावरती जर 35-40 हजारापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स ॲट वन स्ट्रोक केलं तर ते क्रेडिट कार्ड त्या मशीनमधनं काढून तुमच्या पाकिटात परत टाकेस्तोवरती कंपनी तुम्हाला मेसेज पाठवत होती. म्हणजे हा मेसेज आधी यायचा आणि तुम्ही इतक्यासाठी कार्ड वापरलं आहे, तुम्ही वापरलं नसलं तर रिव्हर्स करा, हा नंतर यायचा की टिळक सर तुम्ही अशा वेळेला सर म्हणतात बरं का, टिळक सर आजच्या तुम्ही आत्ता 35 हजाराचं ट्रान्झॅक्शन केलं आहे, याचा तुम्हाला EMI हवा आहे का? आज तुमच्या लक्षात येतं की तुम्ही मोबाईल ऑन केलात, ह्या करोनानंतरच्या काळातली ही परिस्थिती आहे. तुम्ही जर मोबाईल ऑन केलात तर तुम्हाला EMI पॅकेजेस हवेत का असा मेसेज येतोय, मी वापरू किंवा न वापरू. जर तुम्ही क्रेडिट कार्डवरती आता ॲमेझॉनच्या डिलिव्हरी चालू झाली आहेत, त्याच्यात जर 1-2 ट्रान्झॅक्शन लागोपाठ 4 डिजिट 5 डिजिटची केलीत तर त्या डेबिटचा मेसेज याच्या आधी तुम्हाला EMI प्लॅन हवाय का विचारतायत. इज इट नॉट डेटा मायनिंग? पूर्वी आता ह्या ऑफिसच्या टूर्समुळे मी राहायचो. परमेश्वर कृपेने, ऑफिसच्या कृपेने चांगल्या नामांकित हॉटेल्समध्ये देशभरात राहायची संधी मिळाली. त्यांचं इतकं डेटा मायनिंग असतं, हा मी अनुभव घेतला आहे. आणि त्याचं दुसरं स्वरूपही मी सांगतो, हेही मी सांगतो की त्यांना काही मी रिटायर केव्हा होतो हे माहिती असायचं कारण नाही. पण त्यांच्याकडे डेटा काय आहे की चंद्रशेखर टिळक आमच्या हॉटेलमध्ये या फ्रिक्वेन्सीने राहिला होता. चंद्रशेखर टिळकचं हॉटेल बुकिंग त्याचं ऑफिस करतं तेव्हा काय सांगतात ते का बाबा नॉन स्मोकिंग रूम पाहिजे. एक उदाहरण म्हणून सांगतोय, म्हणजे मी स्मोकर नाहीच आहे तसा. काय त्याला बाबा किंग साईज बेड पाहिजे लागतो.
त्याच्या पुढचा आहे त्यांच्याकडे डेटा. चंद्रशेखर टिळकला ड्रिंक आपण जर ऑफर केलं, तो चेक इन करत असे स्टोअर, तर तो साधारणपणे फ्रूट ज्यूस विदाऊट शुगर प्रिफर करतो. त्याला तुम्हाला आत्ता लंचची वेळ होऊन गेली आहे, डिनरच्या वेळेला वेळ आहे, तुम्हाला काय पाठवू म्हटल्यानंतर तो कॉफी घेतो. याचं त्यांच्याकडे डेटा आहे. आज तो डेटा तेच वापरत मला असं शांतपणे सांगतायत, सर आवर सिव्हिल एव्हिएशन हॅज स्टार्टेड. वी अंडरस्टँड दॅट बॉम्बे हॅज स्टार्टेड डिपार्टिंग द फ्लाईट्स फॉर सो मेनी डेस्टिनेशन. आम्ही याच डेस्टिनेशनमध्ये आहोत. तुमची पुढची ट्रिप केव्हा असेल? सर आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुम्हाला हवी तशी आम्ही रूम देऊ शकू, पण काही वेळेला कदाचित आमच्या फूडमध्ये डिलिव्हरी टाईममध्ये फरक होईल, कारण आमचे शेफ आत्ता इथं नाही आहेत, किंवा ही व्हेजिटेबल्स किंवा ही फ्रूट्स सध्या पोस्ट करोना मिळत नाही आहेत. इज इट नॉट अ डेटा मायनिंग? जे डेटा मायनिंग फक्त येणाऱ्या काळामध्ये तुमच्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीचं होईल असं नाही, तुमच्या बिहेवियरल पॅटर्नचंही होईल. तुमची ही कंपनी करेल, तुमचा कॉम्पिटिटरही करेल. याचं कारण असं आहे की वर्क फ्रॉम होम ऑर मिनिमायझिंग ऑफ साईज इज नेव्हर मियरली अ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. It is always triggered by a social ramification and it always result in a social implication. आणि जो वेळेला ती इकॉनॉमिक आणि सोशॅलिटी अशी एकत्र येते, त्यावेळेला फार काळामध्ये पॉलिटिक्स त्याला इग्नोर करू शकत नाही. हा इतिहास आहे. पहा ना, किती गमतीचे भाग आहेत. भारतीय मजदूर संघाने झेंडा उभारल्या संपूर्ण त्या मोदींच्याही भाषणामध्ये आणि त्या 5ही दिवसाच्या आर्थिक विश्लेषणामध्ये किंवा पॅकेज डिक्लेरेशनमध्ये डिसइन्व्हेस्टमेंट नावाचा शब्दच नाही आहे. प्रायव्हेटायझेशन करतो म्हणले, काही प्रायव्हेटाईज कंपन्या आम्ही बाजारात लिस्ट करतो म्हणले. आता बाजारात लिस्ट करणार म्हणजे 2% तरी शेअर विकले पाहिजेत, आणि 2% शेअर विकायचे म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट झालं की नाही? काही प्रत्येक डिसइन्व्हेस्टमेंट काय स्ट्रॅटेजिक सेल नसते. पण त्याच वेळेला हिंदुस्तान जिंकचा उदाहरण म्हणून उदाहरण आहे, पण ते उदाहरण हे असंच पॉलिटिकल आहे की नाही? 1992 साली पहिल्यांदा आपल्या देशामध्ये आपण डिसइन्व्हेस्टमेंट केली. मनमोहन सिंगांचं नरसिंहराव सरकारमधलं दुसरं बजेट. जागतिक अर्थकारणामध्ये 1984 साली डिसइन्व्हेस्टमेंटला सुरुवात झाली. मार्गारेट थॅचरनी 3 कंपन्यांचं डिसइन्व्हेस्टमेंट केलं तर त्यावेळेला ब्रिटिश गॅस, ब्रिटिश टेलिकॉम आणि जगवार. त्याच्यातलंही राजकारण होतं, पण तो आजचा विषय नाही. पण 1992 ते 2020 या 28 वर्षाच्या काळामध्ये आपण एकाच कंपनीचं सक्सेसफुल स्ट्रॅटेजिक सेल केला आहे, आणि तो हिंदुस्तान जिंक आहे. हा अटलजींनी निर्णय घेतला. पण आज अटलजी पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक दोन्ही ऑब्लिव्हियनमध्ये जातात, जसे लोकमान्य टिळकांना आपण घालवले तसं. पण आय एम नॉट ऑन दॅट. पण आज त्या हिंदुस्तान जिंकचा परफॉर्मन्स वाढला, पण लेबर प्रॉब्लेम वाढले. BSNL MTNLच्या पार्श्वभूमीवरती हा चर्चा होऊ नये म्हणून डिसइन्व्हेस्टमेंट हा शब्दच नाही आणि स्ट्रॅटेजिक सेल हा शब्दच नाही. पण माझ्या डिफेन्स प्रोक्युअरमेंट बोर्डाचं बघा, वारंवार ते काय म्हणले की वी आर कॉर्पोरेटायझिंग, वी आर नॉट प्रायव्हेटायझिंग. कॉर्पोरेटायझिंग आणि प्रायव्हेटायझिंग याच्यामधली विभाजन रेषा ही समाजकारण आणि राजकारण इतकीच अस्पष्ट आहे आणि तितकीच सेन्सिटिव्ह आहे. म्हटलं तर ही आर्थिक सुधारणा आहे, पण त्याचं हे समाजकारण आहे आणि त्याचं हे राजकारणही आहे. दुसऱ्या पद्धतीने तुमचा जो मगाचा विषय आहे तो घेतो आणि थांबतो, कारण याला काही आदिअंत नाही या विषयाला. शेवटी तुमच्याही श्रवणशक्तीला आणि माझ्याही बोलण्याच्या शक्तीला मर्यादा आहेत. विषय तो नाही आहे. तुमचा जो विषय आहे ना, माझं स्वतःचं मत असं आहे की त्या ज्या काही 5, 6, 7 दिवसामधल्या घोषणा आहेत, त्याच्या करोनाविषयी माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुष्कळ व्हिडिओज आहेत, ते जरूर बघा. पण त्यातला क्रक्स असा आहे की येणाऱ्या काळामध्ये वन थिंग इज व्हेरी सर्टन, अँड दिस इज ट्रू अक्रॉस द ग्लोब, की आपल्या सगळ्यांच्या लिव्हिंग स्टाईल्समध्येच, लाईफस्टाईल्समध्येच फरक पडणार आहे. आपल्याला असं वाटत होतं की हे गोष्ट आपण राहू शकत नाही, ते आलं ना लक्षामध्ये. प्रॉबेबली दिस इज द रायझिंग इंडस्ट्री व्हेअर वी आर मुव्हिंग इन टू. म्हणजे होम थिएटर्स हे डिमांड वाढू शकते का इन्स्टेड ऑफ अ मॉल? माय कन्झ्युमरिझम वाढू शकते का? की एक साधं उदाहरण म्हणून सांगतो, केवळ सोसायट्यांमध्ये प्रवेश मिळत नाही असं नाही. आपल्याकडे स्विगीवरती डिलिव्हरी मिळायला लागली. आज आपण त्याला पिझ्झाची ऑर्डर दिली, गार्लिक ब्रेडची ऑर्डर दिली, तर
तयार झाले. मी सहज त्याचं ॲनालिसिस करत होतो. त्यांनी शांतपणे सांगितलं की सर आम्ही द्यायला सुरुवात केली, ही गोष्ट खरी, पण डिमांड नाही पिकअप होत. बरं, आता तो दिलं तर आपण गृहीत धरलं होतं, पिझ्झाची ऑर्डर दिली की त्याच्याबरोबर ती चिली फ्लेक्स मिळतील. आपण गृहीत धरत होतो की गार्लिक ब्रेड मिळतो म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर चीज डीप बॉक्स येईल. आता तो येत नाही आहे. त्या पिझ्झाचा साईजही कमी झाला आहे म्हणून तो किंमत कमी ठेवतो आहे. तो म्हणला साहेब पहिल्या किमतीत मी आता विकू शकत नाही, पण त्या पहिल्या किमतीत कमी झालेल्या किमतीत मला नवीन देता येत नाही. इज इट नॉट अ चेंजिंग स्टाईल? मग आज हे आत्ता ओपनिंग अपमध्ये होत असेल तर उद्या तेच होणार आहे की नाही? कारण ज्या वेळेला तुम्ही असं म्हणला की केवळ करोना इफेक्टचा विचार करून चालणार नाही आहे ना. इफ वी हॅव टू लर्न विथ लिव्ह विथ करोना, इट इज ट्रू नॉट ओनली फॉर मी ॲज अन इंडिव्हिज्युअल, not only for me as an individual, but also it is equally true for my local economy, for my national economy, for my global economy, for my local socialism, for my global socialism. It is equally true for my local politics as well as the global politics. मला फार मोठ्या प्रमाणावरती भीती वाटते की अमेरिकन इलेक्शन निवडून संपल्यानंतर, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर, तसाही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा इतिहास आहे की ते निवडून आल्यानंतर भारताविषयी गोड बोलतात पहिल्या वर्षी, कारण त्यांच्याकडे 4 वर्षाची टर्म असते. दुसरा वर्षी ते थोडे कडक बोलायला लागतात. तिसऱ्या वर्षी ते आशियन वंशाच्या लोकांना व्हिसा देणार नाही म्हणतात. एशिया म्हणजे आपणच ममरोख असतो. आणि चौथ्या वर्षी पुन्हा एकदा भारतीय वंशाचा कुठचा तरी नागरिक ते महत्त्वाच्या शहराचा महापौर बनतात आणि मग केमछो इंडिया होतं. आता जर हे झालं तर त्याचे कंटूर्स काय असतील? कारण आपण लक्षात घेऊ, हे काही फक्त करोनामध्ये झालेलं नाही. हे जर मी पहिला माझ्या मुद्द्यामध्ये म्हटलं तसं की इफ करोना आउटब्रेक वॉज मोर इन द नेचर ऑफ अ बायोलॉजिकल वेपन आउटब्रेक इंटेन्शनली डन बाय चायना, आणि जर तो चिनी लेडी सायंटिस्ट आज म्हणत असतील की करोना ही तर झलक आहे, येणाऱ्या काळामध्ये आणखीन याच्याहून होऊ शकतं, तर मग ही गोष्ट पुढे जाते. मग आपण फक्त एकच लक्षात घेऊ की अमेरिकेच्या केमिकल वेपन्सचं व्हिएटनामचं वॉर त्यांनी 17 वर्ष चालवलं होतं. देन आर वी रेडी टू हॅव सच अ सस्टेन्ड रिफॉर्म्स अँड इट्स इम्प्लिकेशन इन अ मॅनेजेबल मॅनर? दिस इट सेल्फ वुड बी अ रिफॉर्म. आणि आताच्या ग्लोबलाइज्ड तंगडीमध्ये आणि कम्प्युटराइज्ड इकॉनॉमी आणि डेटा मायनिंगमध्ये दिस वुड बी द सोर्स ऑफ इरिटेशन ॲज वेल ॲज अ सोर्स ऑफ इम्प्लिमेंटेशन. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक इतके वेगवेगळे कंटूर्स मांडले. मी कोणत्याही निष्कर्षाला आलेलो नाही, कारण इट वुड बी टू अर्ली टू कम टू अ कन्क्लुजन. पण अशा फेसबुक लाईव्ह सेशनमध्ये मी जाणीवपूर्वक प्रश्न पहिल्यापासून अशासाठी घेत होतो की त्या निमित्ताने ह्याला एक प्लॅटफॉर्म व्हावा. ह्या एका सेशनचा विषय नाही, याचा अर्थ पुढची सेशन मलाच घ्यायला मिळावीत असं मी विनोदला सांगतोय, अशातला भाग नाही. घेतल्या मिळाली तर आनंदच वाटेल. पण जितकी जास्त प्रमाणावर आपण याची चर्चा करू तितक्या याच्या कन्सेप्ट क्लिअर होत असतील. माझ्या खिशातल्या पाकिटामध्ये येणाऱ्या पैशापासून तो माझ्या पाकिटात किती काळ राहील आणि बाहेर जाताना तो कोणत्या स्वरूपामध्ये जाईल, मग तो पेपर मनी असू दे किंवा प्लास्टिक मनी असू दे, या सगळ्याचा कंटूर्स बदलणार आहे. जर आजपर्यंतच्या माझ्या हॅबिट्स ह्या माझ्या प्रॅक्टिस बेस्ड ट्रिगर्ड असतील तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा मी नीड बेस्ड किंवा नीड ट्रिगर्ड हॅबिट्सकडे, एक्सपेंडिचरकडे जाईन. कारण माझा इन्कम कमी होईल की नाही मला माहिती नाही. शुभ बोल रेणाऱ्या पद्धतीने तो होणार नाही असं मी गृहीत धरतो. पण एक गोष्ट नक्की की त्याचं स्वरूप किंवा त्याचं कॉन्टेक्स्ट बदललेलं असेल. आणि म्हणून माझ्या आधीच्या एका या विषयावरच्या भाषणात गमतीने एक वाक्य म्हटलं तर, पण ते प्रातिनिधिक वाक्य की ज्या वेळेला 20 मार्चला लॉकडाऊन झाला तेव्हा मार्च आणि एप्रिलची माझी पेस्लिप मिळाली, तेव्हा मी गमतीने माझ्या CFOला म्हटलं तर की अरे आपल्या पेस्लिपमध्ये इन्कम साईडला हेड्स असतात, बेसिक, DA, HRA, स्पेशल अलावन्स, हा अलावन्स, तो अलावन्स. त्याच्यात आमच्या इथं काही कॅडरला कन्व्हेन्स अलावन्स होता. तर मी त्याला म्हणलं अरे आता येणाऱ्या काळामध्ये हे जर चालू राहिलं तर त्या कन्व्हेन्स अलावन्सची जागा कनेक्टिव्हिटी अलावन्सने घ्यावी लागेल का रे? कारण ऑफिसात पोचलो तर कन्व्हेन्स की नाही.
त्याच्याऐवजी मला तू घरी द्यायला लागला तर कनेक्टिव्हिटी आहे की नाही. मग जेव्हा TCS सारखी, इन्फोसिस सारखी, विप्रो सारखी, NSDL सारखी कंपनी म्हणते की अ पर्टिक्युलर स्ट्रेंथ वुड ऑलवेज वर्क ॲटलिस्ट फॉर नेक्स्ट 2 years फ्रॉम होम, तर आज जेव्हा माझ्या घरी मी लॅपटॉपला किंवा बाकीच्याला वायफाय घेतो तेव्हा मी माझ्या लोकल व्हेंडरकडनं करतो. पण एवढ्या मोठ्याल्या कंपन्या जर त्याच्या कर्मचाऱ्याला वायफाय देणार असतील तर त्या थोडीच त्याला लोकल व्हेंडरवर सोडतील. ते म्हणतील आम्ही एक असा व्हेंडर निवडतो की जो इतक्या सेंटरमध्ये देईल, सो वी विल हॅव अ बार्गेंड प्राईस विथ हिम. म्हणजे तो कनेक्टिव्हिटी अलावन्स मला पे करावा लागतोय का? नाही, ती कंपनी देते. पण कंपनी काय म्हणेल, तो मी तुझ्या हातात नाही देणार आहे, तो त्या मालकाला देईन, त्या व्हेंडरला देईन. म्हणजे ऑन पेपर माय सॅलरी रिमेन्स द सेम, बट इन रियालिटी माय टेक होम पे और माय कॅश ऑन हँड हॅज गॉट रिड्यूस्ड. विल इट हॅव द इम्प्लिकेशन? म्हणजे एका हाताने कॅश कंटेंट कमी होतोय आणि दुसऱ्या हाताने माझ्या एक्सपेंडिचरचा कॅश कंटेंट वाढतोय. मग हे जिथे जिथे होऊ शकतं त्या त्या अँगलनी आपल्याला आर्थिक सुधारणांच्या, सामाजिक राजकारणाचा विचार करावा लागेल. कारण हे लवकरात मिटणारं प्रकरण नाही. मला असं वाटतं की हे जर सूत्र डोळ्यासमोर ठेवून आपण पाहिलं, शेवटी काय असतं, प्रोग्रॅमरचं आणि फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन माणसाचं असतं की ही नीड्स टू कॅच अ थ्रेड विच इज रनिंग कॉमन. आय ट्राईड टू डू इट. जाणीवपूर्वक माझ्या नेहमीच्या भाषणाच्या शैलीपेक्षा वेगळ्या पद्धतीने हे भाषण केलं. केवळ आता 60 वर्ष पूर्ण झाल्यामुळे म्हातारा होत झालो आणि आवाजावरती ताण येतो किंवा दिवसातलं दुसरं सलग सेशन घेतोय म्हणून नाही. पण हा विषय मला असं वाटतं की तो इव्हॉल्व होत आहे. आणि मग तो इव्हॉल्व होत असेल तर काय वेगाने मी तुमच्यावरती या संबंधात बोलत राहिलं पाहिजे याच्यावरती मी प्रयोग करत होतो. मला अपेक्षा आणि आशा अशी आहे की तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा मी याबद्दल पूर्ण करू शकलो असेल. होता होईतो जास्तीत जास्त प्रश्नांचा समावेश करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि तरीही काही प्रश्न असतील तर जरूर माझ्याशी संपर्क साधा. मी मगाशी म्हटलं तसं की हा विषय सतत माझ्या डोक्यात राहतोच आणि राहीलच. आणि त्यामुळे अशी सेशन्स घेणं तर शक्य आहेच, पण प्रत्येक वेळेलाच ते शक्य होतं असं नाही. आणि म्हणूनच माझ्या यूट्यूब चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा. मी म्हटलं तसं त्याच्यावरती आठवड्याला कमीत कमी 2 ते 3 व्हिडिओज आणि ब्लॉगमध्ये कमीत कमी 2 लेख लिहायचा प्रयत्न करतो. ते फक्त आर्थिक विषयावरच असतात असं नाही. दर रविवारी बाजार गप्पा हा पूर्णपणाने इन्व्हेस्टमेंट ओरिएंटेडही घेतो. अशाही पद्धतीची जर संधी मिळाली तर करोनानंतरची गुंतवणूक अशा पद्धतीचा विषय घेऊन या व्यासपीठावरनं, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे आयाम आता जोडले जात आहेत, असं करता येईल. तसंही मी आत्ता गेले 5 दिवस 26 मे ते 30 मे आपल्या डोंबिवलीच्याच मोतीलाल ओसवाल फिनमार्टच्या माध्यमातून गुंतवणूक व्याख्यानमाला करतो आहे. मंगळवारपासून आजपर्यंत मी त्याच्यामध्ये बेंजामिन ग्रहॅम, जॉन टेम्पल्टन, पीटर लिंच आणि आज जॉर्ज सोरोसवर बोललो. उद्या संध्याकाळी 5:30 वाजता त्याच मोतीलाल ओसवाल फिनमार्टच्या माध्यमातून त्यातले हर्षल गांधी, श्रीनिवास पडकी पत्की इथे जॉईन झालेले दिसत आहेत. त्यांना माहिती आहे मी उद्या वॉरन बफेवर बोलणार आहे. ज्यांना इच्छा आहे आणि शक्य आहे त्यांनी उद्या त्याही फेसबुक लाईव्ह सेशनला जरूर उपस्थिती द्या. या विषयावरचे तुमचे अभिप्राय, प्रतिक्रिया, कमेंट्स अत्यंत मोकळेपणाने कळवा एवढी विनंती आपल्याला करतो. आणि आजच्या या सेशनमधनं आपल्या सगळ्यांची रजा घेतो. ती घेताना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे, ध्रुव अकॅडमीचे, विनोद आणि वृषाली देशपांडेचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.